ऐच्छिक समाजकार्य काय किंवा अनैच्छिक समाजकार्य म्हणजे काय, व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय, प्रोफेशनल समाजकार्य म्हणजे काय, या संपूर्ण बाबतीत आपण डिस्कस करूया. तर तत्पूर्वी जर आपण विचार केला तर स्वातंत्र्यपूर्वी झालेले काही कायदे आणि स्वातंत्र्योत्तर झालेल्या काही कायद्यांचा आपण विचार करूया. बघा, फॉर्मर इन प्री इंडिपेंडन्स इंडिया, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक सुधारणा. या सामाजिक सुधारणा वेगवेगळे स्वातंत्र्य आपण पाहतो. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक सुधारणा होत असताना दोन पिरियड्स मध्ये, दोन याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, डिफाईन केलं जातं. बघा, सुधारणा जे आहे सामाजिक सुधारणा दोन याच्यामध्ये आपल्याला डिफाईन करता येतात. जसं की स्वातंत्र्यपूर्वी समाजकार्य, आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळात झालेले स्वातंत्र्योत्तर काळात झालेले कायदे ते समाज सुधारणेच्या संदर्भात. ह्या दोन बाबी लक्षात येतं आपल्याला. स्वातंत्र्यापूर्वी जर आपण केला विचार म्हणजे 1947 पूर्वी आपल्याला भारत स्वतंत्र कधी झाला, 1947 ऑगस्ट 1947. ओके, आपण ते त्याच्याबद्दल पाहिलं की नेमकं मग आपण ह्या गोष्टी पाहिल्या की स्वातंत्र्यपूर्वी समाजकार्य झालेले आहे, त्यामध्ये विविध कायदे कोणते झाले आणि स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्याला कोणते कायदे मिळालेले आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता स्वातंत्र्यपूर्वीचे जर आपण कायदे केले तर मी तुम्हाला नेहमीच सांगते की 1829चा जो सती प्रतिबंधक कायदा आहे, ओके, त्यानंतर जो 1856चा विधवा पुनर्विवाह 1856 विधवा पुनर्विवाह कायदा आहे, विधवा पुनर्विवाह कायदा, सती प्रतिबंधक कायदा, त्यानंतर आहे 1872चा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट, नेटिव्ह मॅरेज ऍक्ट, त्यानंतर 1929 शारदा कायदा. हा बालविवाह संदर्भात आपल्याला हे पाहायला मिळतं की बालविवाहाला काय करण्याचं, प्रतिबंध करण्यासाठी शारदा कायदा. असे विविध कायदे आपल्याला काय मिळतं 1829च्या आधी पाहायला मिळतात. 1826चा कायदा आहे जो महिलांना घातक ठिकाणी काम करण्यासाठी काय करतं, विरोध करतो. अशा पद्धतीचे कायदे मिळतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेले कायदे जर आपण पाहायचं गेलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की 1948ला झालेला पहिलाच कायदा आहे जो कंपनी कायदा, कारखाना कायदा आपण ज्याला म्हणतो. त्या कारखाना कायदा अंतर्गत अनेक तरतुदी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारखाना कायदा की यामध्ये स्त्रियांनी किती वेळ काम करायला पाहिजे, त्यांना मध्यकाळामध्ये किती द्यायला पाहिजे, जर त्यांना जर लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी पाळणाघराची सुविधा असायला पाहिजे, कंपनीमध्ये किती लोक असताना आपण त्यांना कंपनी मिळू शकतो, त्यांना कामगार कायद्या अंतर्गत मग कोणत्या सुविधा मिळायला पाहिजे, अशा संपूर्ण बाबीची तरतूद 1848च्या कायद्याअंतर्गत करण्यात आली. मग यामध्ये खाणकाम वगैरे कायदा आहे 1852चा. बालकांनाही यामध्ये तरतूद सांगितलेली आहे की घातक ठिकाणी बालकांनी कामावर राहणार नाही. अशा पद्धतीचे जे काही तरतुदी आहे ते 1852चा खाणकाम कायदा आहे. 1952
1952 खाणकाम कायदा. खाणकाम कायदा. त्यानंतर लगेच आपल्याला लक्षात येतं की 1800 नाही ते 1900 आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना. 1961 ते हुंडा कायदा, ज्यालाच आपण रॉअरी ऍक्ट म्हणतो. हुंडा कायदा. हुंडा कायद्यामध्ये दुरुस्ती कधी करण्यात आली, तर यामध्ये दुरुस्ती करण्यात आली 1984 मध्ये. ओके. त्यानंतर गर्भजल जे हे केलं जाते, गर्भपात जो कायदा आहे हा गर्भपात कायदा 1972 करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पण कालांतराने 1984 मध्ये काय केलेले आहे, तर यामध्ये दुरुस्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जो PPNDT कायदा आहे तो 1984 पाहायला मिळतं. ह्या जे काही गोष्टी आहे हे आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेला पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे की 2005 कायदा आहे जो कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे. कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा. ओके. त्यानंतर 2005 3 कायदे आहेत. त्यामध्ये माहिती अधिकार कायदा आहे. माहिती अधिकार कायदा हे 2005 नुसारच आपल्याला पाहायला मिळतं. त्याआधी आणखी विचार केला आपण की 2013 कायदा जो आहे हा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ जे होतो, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याला प्रतिबंध करण्यासाठी हा आपल्याला कायदा म्हणजे केलेला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर 2013 झाल्याच्या नंतर आपण सांगू शकतो त्याच्याही आधी 2012 मध्ये आपल्याला पोक्सो ऍक्ट पाहायला मिळतो. जो पोक्सो ऍक्ट कशासाठी होता, तर जो काही बाल गुन्हेगारीचं जे प्रमाण वाढत आहे, स्त्री पुरुष जे असं आधी कसं ठरलेलं होतं की जो गुन्हा केलेला असेल तो जर 18 वर्षाच्या आत असेल तर त्याला गुन्हेगार म्हटलं जायचं नाही. एक विधी संघर्षग्रस्त बालक आपण त्यांना म्हणत असतो आणि त्यांना जरी त्यांनी किती भयानक गुन्हा केला तरीही त्यांना शिक्षा आपण देत नव्हतो. आणि म्हणजे असे काही डेफिनेशन्स आहे, ह्या डेफिनेशनची जे डेफिनेशन्स आहे ते डेफिनेशन आपण पोस्को ऍक्ट अंतर्गत वाढवण्यात आलेल्या आहे. आणखी आपल्याला सांगता येतं की जरी 16 वर्षाचा बालक असेल, 14 वर्षाचा बालक असेल तरीही तो 18 वर्षाच्या किंवा 20 वर्षाच्या व्यक्तीसारखा काय करतो, गुन्हे करत असताना आपल्याला दिसायला येतं. मग अशा वेळेस त्यावर काहीतरी ऍक्शन घेणे किंवा काही करणं गरजेचं होतं, म्हणून आपण पोक्सो ऍक्ट 2012 मध्ये केल्याचं पाहायला मिळतं. मग असे काही वेगवेगळे आपण कायदे केलेले आहे. मग त्या 2017 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण काही दुरुस्ती केलेली आहे की जसं महिलांना कामाच्या ठिकाणी जो 1861 मध्ये जो केलेला कायदा आहे की जो मातृत्व रजा जे दिल्या जाते, मातृत्व रजा तुम्ही लिहून घ्या यामध्ये की 1961 मातृत्व रजा कायदा आहे. मग आता कालांतराने त्यामध्ये पण आपण दुरुस्ती केल्याचं पाहायला मिळतं की सुरुवातीला पहिले 2 बालकांसाठी ठरलेलं होतं की त्यांना 3 महिने समजा 24 आठवडे किंवा 22 आठवडे असे काही सुट्ट्याचा कालावधी दिलेला होता. आता त्यामध्ये पण काय केलेले आहे, चेंजेस केलेले आहेत. अशा पद्धतीचे आपल्याला काय पाहायला मिळतं, हे कायदे पाहायला मिळतं. स्वातंत्र्यपूर्वीचे कायदे आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कायदे. या कायद्यामध्ये आणखी तुम्ही ऍड करून घ्या की 1881 चा जो कंपनी कायदा म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की कामगार कायदा म्हणू शकतो. 1881 1891 हे काय झालेले आहे, कामगारांसंदर्भात किंवा कंपनी कायदे आपल्याला पाहायला मिळतं. या कायद्याअंतर्गत आपल्याला काय मिळालेलं आहे, तर अनेक बाबी तरतुदी इथं करण्यात आलेल्या आहे की कंपनी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, कंपनीची स्वच्छता आहे किंवा नाही हे चेक करणं, किंवा मग बालकांचं जे आहे वय ठरवण्यात आलं, नेमकं कोणाला काम करता येईल, कोणाला काम करण्याची बंदी घालण्यात येईल, अशा जे काही आहे 1881 1891 केलेले जे कायदे आहेत त्या अंतर्गतही आपल्याला बाबी पाहायला मिळतं. हे झाले आपल्या बाबी जे स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. बघा, त्यामध्ये चाइल्ड मॅरेज ऍक्ट आहे जो आपण शारदा ऍक्ट म्हटलेला आहे 1929 चा. त्यानंतर हे स्वातंत्र्यपूर्व झालेले आहे. आर्य मॅरेज पेरिटिशन ऍक्ट आहे 1937 चा. यामध्ये पण विवाह संदर्भात कायदे सांगितले. हिंदू वुमन राईट्स टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937. मी तुम्हाला सांगितलं की हिंदू महिलांना सुद्धा काय मिळतं, प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार मिळण्याचा अधिकार 1937 च्या कायद्याने आपल्याला दिलेला आहे. हे झाले स्वातंत्र्यपूर्वीचे कायदे. मी जे तुम्हाला काही नोट डाऊन करून दिलेले आहेत ते कायदे आणि हे कायदे तुम्ही नोट डाऊन करा. आणि त्यानंतर मग स्वातंत्र्योत्तर
झालेल्या कायद्यामध्ये दोन पायरी मी विसरलेली आहे. जो हिंदू मॅरेज ऍक्ट आहे किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे हा 1954चा आहे आणि हिंदू विवाह कायदा हा 1955चा आहे. त्यानंतर समान नागरी कायदा हा पण काय आहे 1955चा आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काय जाईल इझी जाईल. आता बघा सोशल रिफॉर्म इन द पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मग कोणते कोणते कायदे करण्यात आलेले आहेत ते कायदे बघा. सुरुवातीला दिलेला कायदा आहे तो स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 म्हणजे जो स्पेशल विशेष विवाह कायदा आहे तो कायदा आपल्याला इथं ठरवल्याचं पाहायला मिळतं. तो कायदा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1954ला केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर बघा द हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 म्हणजेच हिंदू विवाह कायदा ज्याला आपण म्हणतो तो 1955ला करण्यात आलेला आहे. त्याचसोबत आपण हे पण लक्षात ठेवा की समान नागरी कायदा हा पण ते लक्षात ठेवता येईल. आणि या अंतर्गत मग विविध अटी वगैरे विवाह संस्थेचे कार्य काय असायला पाहिजे, कशा पद्धतीने कार्य करायला पाहिजे, काही अटी काय आहे, नियम काय आहे त्या बाबतीत ठेवण्यात आलेल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे हिंदू मॅरेज ऍक्ट संदर्भात आपल्याला माहिती आहे आपण जो हिंदू कोड बिल आहे त्या हिंदू कोड बिलामध्ये 4 बाबीवर फोकस केलेलं होतं. मी तुम्हाला काल तेच सांगितलं की हिंदू विवाह कायदा असो, हिंदू वारसा कायदा असो, हिंदू कोडगी कायदा असो किंवा अज्ञान पालकत्व, अज्ञान बालकांचं पालकत्व स्वीकार कायदा असो अशा ज्या काही तरतुदी होत्या त्या हिंदू कोड बिलामध्ये करून ठेवलेल्या होत्या बाबासाहेबांनी. आणि त्याचे जे इम्प्लिमेंटेशन आहे किंवा त्या गोष्टी ज्या आहेत ते 55-56 मध्ये त्यांनी हिंदू कोड बिलांतर्गत ते मांडलेल्या होत्या. ओके, इथपर्यंत ते झालं आपलं स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. मी तुम्हाला काही ॲडिशनल काही कायदे सांगितलेले आहेत ते कायदे तुम्ही लक्षात ठेवा, पेपरला त्याच्याबद्दल विचारल्या जातं. सोबतच जे काही आयोग आहे महिला आयोग आहे, त्यानंतर अल्पसंख्याक आयोग आहे, त्यानंतर माहितीचा अधिकार आयोग आहे, असे जे काही आयोग आहे या आयोगांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे की नेमकं आयोगाअंतर्गत किती लोकांची स्थापना केल्या जातं, त्याचे अध्यक्ष कोण असतात, आता सदस्याचे अध्यक्ष कोण आहे अशावर प्रश्न विचारल्या जातात. जरी हा पॉलिटिक्सचा भाग असला तरी आपल्याला त्या गोष्टी माहिती असायला पाहिजे कारण की आपलं पॉलिटिक्स सुद्धा काय हे एक युनिट आहे. जेव्हा ते युनिट सुरू होईल तेव्हा मी वेगवेगळे आयोग सुद्धा घेईल. कारण बघा तुम्हाला माहिती असेल आपल्या अंतर्गत MUW अंतर्गत समाज कल्याण अधिकारी 1 किंवा 2 किंवा प्रकल्प अधिकारी असो किंवा मग इतर मागासवर्गीय आयोग असो किंवा इतर मागासवर्गीय आयोगाच्या काही पोस्ट असो याची काय होती आपल्याला म्हणजे याच्यासारखी जागा आपल्यासाठी निघतात. मग त्याचा जेव्हा पेपर झाला त्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला होता की महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे. बघा महिला आयोगाची स्थापना प्रश्न वेगळा आहे. महिला आयोगाला वैधानिक दर्जा भेटलेला आहे का हे प्रश्न काय आहे वेगळा आहे. 90ला जरी स्थापना असेल तर वैधानिक दर्जा कधी मिळालेला आहे 92ला मिळालेला आहे. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. असे सुद्धा प्रश्न लहान लहान जे आहे सूक्ष्म घटकांचा अभ्यास करून केलेला असतो. सेटनेटला प्रश्न आलेला सांगते तुम्हाला की बघा तुम्हाला माहिती आहे की इतर मागासवर्गीय आयोग जो आहे त्या पहिला जो आयोग आहे तो 1953 मध्ये झालेला आयोग आहे. ज्या आयोगाचं नाव काय आहे काकासाहेब कालेलकर. ओबीसी साठी दिले आरक्षण दिल्यासंदर्भात तो एक समिती गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीचं त्या मंडळाचं नाव होतं काकासाहेब कालेलकर. पण हा जरी आयोग 1953ला जरी स्थापन झालेला असेल तरीही या आयोगाचे जे प्रत्यक्षात कार्यकार म्हणू शकतो ते त्यांनी अहवाल देण्याचा अहवाल त्यांनी कधी दिला हा प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न कधी त्यांनी अहवाल कधी दिला मग 1955ला अहवाल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच समिती कधी गठीत झाली हे माहीत असूनच चालणार नाही तर आपल्याला त्या समितीने अहवाल कधी दिला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं. मग ओबीसी आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 1-2 वर्षाआधी झालेला 2023च्या पेपरला आलेला हा प्रश्न होता की काकासाहेब कालेलकर आयोगासंदर्भात. आता तुम्हाला माहिती काय करून घ्यायचं आहे की ठीक आहे यावेळेस काकासाहेब कालेलकर संदर्भात विचारलेलं आहे. ओबीसी संदर्भात इतर आयोगाने कोणती कोणती कार्य केलेली आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1978 झाली जेव्हा जनता सरकार म्हणतो आपण त्या कार्यकाळामध्येच मंडळ आयोग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मंडळ आयोग जरी 77-78 मध्ये आलेला असेल पण त्यांनी दिलेला जो काही अहवाल आहे तो 1980 मध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये ओबीसीचा मुद्दा तर खूप काय चाललेला आहे खूप म्हणजे आहे सध्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये अनेक बाबी एक चर्चेचा विषय तो झालेला आहे. म्हणून पेपरचा अभ्यास करत असताना लक्षात घ्यायचं की आता आपल्या सिलेबसला जो करंट बेस जो रिलेटेड जो क्वेश्चन आहे तो ओबीसी संदर्भात त्याचं उपवर्गीकरण कशा संदर्भात करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की एससी कॅटेगरी आहे एससी कॅटेगरीचं उपवर्गीकरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काय दिलेलं आहे म्हणजे ते दिलेलं आहे अधिकार किंवा खटला हे जे आहे ते जाहीर केलेलं आहे. यावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याला एससी कॅटेगरीचं त्याच्या आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, त्याच्या आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, 2 महिला असणं गरजेचं असतात का, अशा काही गोष्टी असतात ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की 1889 वगैरे पर्यंत नाही का
SC आणि ST हा आयोग काय होते, दोन्ही सोबत काम करत होते. परंतु 2005-4 मध्ये जे काय झालेलं आहे त्याचं क्लिअर तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही चेक करून घ्या 4 आहे की 5 आहे. तर तेव्हापासून काय झालेलं आहे, तर तेव्हापासून SC आणि ST कॅटेगरीचा जो आयोग आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला लागला आहे. म्हणजे स्वतःचे वेगवेगळी बॉडी त्यांनी ठरवलेली आहे, वेगवेगळे अध्यक्ष, वेगवेगळे सदस्य त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे काही म्हणजे 1984-80 पर्यंतच्या कालावधीमध्ये ते काय करायचे, 1979च्या काळामध्ये 1879च्या नाही 1889च्या काळामध्ये ते एकत्र काम करायचे. परंतु कालांतराने त्यांनी काय केलेलं आहे, तर वेगवेगळं काम करायचं त्यांनी ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या डिटेल्स गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण तिथे रिलेटेड काय झालेलं आहे, रिलेटेड प्रश्न आहे की ओबीसी, आता तुम्हाला माहिती आहे ओबीसी संदर्भात आरक्षणासंदर्भात 10% त्यांना आरक्षण द्यावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, EWSना आरक्षण द्यावं, असे बरेच मुद्दे काय आहे चर्चेचे आहे. आणि तो पण आपल्या एक समाजाचा घटक आहे. आपल्याला माहिती आहे जे जात आहे, जे धर्म आहे, जे पंथ आहे, हे आपल्या सोशलॉजीच्या अंतर्गत येतात. म्हणून आपल्याला यांची इन्फॉर्मेशन असणं आणि त्यातही ते करंट बेस्ड इन्फॉर्मेशन असणं काय आहे, गरजेचं आहे. प्रत्येकच गोष्टी आपल्याला इथे एक्सप्लेन करणं पॉसिबल होणार नाही, कारण की आपल्याला टाइम पिरियड काय आहे हे ठरलेलं आहे. काही गोष्टी मी तुम्हाला डायरेक्शन देण्याचं काम करते, तुम्ही त्याच पद्धतीने काय करा, सर्च करा की जेणेकरून तुमच्या पेपरमध्ये प्रश्न येताना सोपं होईल. आता आजचं काय काम आहे तुमचं, की तुम्हाला ओबीसी संदर्भात असणारे जे आयोग आहे, आतापर्यंत जे आयोग आहे त्याची पूर्ण हिस्ट्रीच रीड करा, की जेव्हा 1953 पासून जो काकासाहेब कालेलकर आयोग आला त्याच्या आधी कोणी काम केलं का, कुणाला वाटलं का की ओबीसीला आरक्षण देण्यात यावं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलेलं असेल की जेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मराठ्यांना काय द्यावं, आरक्षण देण्यात यावं, पण तेव्हाची सिच्युएशन, तेव्हाच्या लोकांना ते आवडलं नाही की आम्हाला आरक्षण कशाला लागेल. आणि आजची स्थिती आपल्याला काय मिळतं, की आज आपल्याला पाहायला मिळतं की सगळे जे मराठा असो किंवा मग ओबीसी असो किंवा धनगर असो किंवा इतर कोणतीही कास्ट असो, सगळ्यांना काय पाहिजे आहे, आरक्षण पाहिजे आहे. म्हणजेच लक्षात काय येतं की आरक्षणाची जी लिमिट आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इंदिरा साहानी खटला ऐकलेला आहे की नाही मला माहिती नाही. इंदिरा साहानी खटला आहे, त्या खटल्या अंतर्गत आपली आरक्षणाची लिमिट ठरलेली आहे की आपल्याला 50% पेक्षा आरक्षण जास्त देता येणार नाही, ही त्यांनी लिमिटेशन ठरवून दिलेली आहे. परंतु आज जर आपलं आरक्षण पाहिलं, महाराष्ट्रातलं आरक्षण 72% मध्ये गेलेलं आहे. म्हणजेच आपण आरक्षणाची लिमिट काय केलेली आहे, क्रॉस केलेली आहे. आता ही क्रॉस करण्याचा उद्देश काय होता किंवा काय सिच्युएशन काय क्रिएट झाली हे आपण सर्वांनाच माहिती आहे, की अशा वेगवेगळे क्रायसिस, वेगवेगळ्या सिच्युएशन क्रिएट झाल्या आणि त्यामुळे आपल्याला आरक्षण देणं गरजेचं पडलं. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये एकच राज्य होतं जे की तेलंगणा, ज्या तेलंगणा राज्याची 69% काय होते त्यांचं हे होतं, आरक्षणाची लिमिट होती. म्हणजे त्यांना अपवाद दिलेलं होतं, त्यांना अपवाद याच्यासाठी दिलेलं होतं की तिथच्या वेगवेगळ्या सिच्युएशन होत्या, वेगवेगळ्या क्रायटेरिया ठरलेला होता आणि तिथं ते देणं गरजेचंच होतं, कारण की वेगवेगळ्या संप्रदायाचा, वेगवेगळ्या याचा समाजाचा जो आक्रोश वृत्ती होती. आणि यामुळे जर आपल्याला आपला भारत देश काय आहे, विविधतेमध्ये एकता आहे आणि विविधतेमध्ये एकता जर आपल्याला टिकवायची असेल तर मग काही लोकांना जे आहे ठरलेलं ते त्यांना विशेष जे काही गोष्टी आहेत ते देणं गरजेचं होतं. म्हणून फक्त तेलंगणाच हे असं राज्य होतं की ज्या राज्याला अपवादात्मक स्थितीमध्ये आपण 69% काय दिलेलं होतं, आरक्षण दिलेलं होतं. पण आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर 72% आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचं तुम्हाला डिटेल माहितीच असेल की SCला किती किती पर्सेंटेज आहे, जो आपण 13% काहीतरी म्हणतो, 7% STला आहे, ST ज्याला अनुसूचित जमाती आपण म्हणतो. इतर मागास वगैरे हे जे काही कन्सिडर करून त्यांचं आहे. ओबीसीसाठी 27% आहे किंवा नाही, याही बाबी तुम्ही काय करायला पाहिजे, चेक करायला पाहिजे. एकंदरीत EWS आहे किंवा मराठा कम्युनिटी आहे, त्यांचं 10% आता सध्या आहे का नाही आहे, तर त्याचं सध्या काढून घेतलेलं आहे. EWSना 10% आरक्षण आहे, नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण आहे. पण जेव्हा एखादा निकाल लागतो तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की EWSचा जो रिझल्ट आहे किंवा जो काही म्हणू शकतो आपण आता सद्यस्थितीमध्ये जे झालेले कट ऑफ लागलेले आहे वेगवेगळ्या एक्झामचे, जसं की ग्रुप कंबाईन आहे किंवा ग्रुप बी आहे, ग्रुप बी मेन्स आहे, ग्रुप ए किंवा ग्रुप सीचं मेन्स आहे, याचे जेव्हा कट ऑफ लागले ना तेव्हा ओपन किंवा ओबीसी पेक्षा पण EWSचा कट ऑफ काय लागलेला आहे, कमी लागलेला आहे. ते लागण्यामागचं कारण काय आहे, तर त्यांना दिलेलं ते आरक्षण. ओके, म्हणजे ठीक आहे, आपण आरक्षणाबद्दल आपल्याला कोणाचाही मुद्दा नाही किंवा का दिलेला आहे याही बद्दल आपलं काहीही मत नाही. आपल्याला अभ्यासासाठी जाणून घ्यायचं की नेमकं देण्यामागचं कारण काय. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे रिसर्च केले, संशोधन केले, वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या याच्या माध्यमातून त्यांनी प्रेझेंट केलं की नेमकं EWS परिस्थितीमध्ये येणाऱ्या लोकांची जी आहे ते सिच्युएशन खरंच आहे का, त्यांची कंडिशन आहे का डाऊन, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा उल्लेख आहे, त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे किंवा नाही, तर संपूर्ण बाबी चेक केल्याच्या नंतर
जे निष्कर्ष हाती आले त्या निष्कर्षाअंतर्गत त्यांना वाटलं की आपण आता त्यांना काय द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे. अशा अनेक मुद्दे असतात. म्हणून आपण जेव्हा रिसर्च टॉपिक पाहिला ना, त्यामागचा उद्देश हाच की गव्हर्नमेंटला लक्षात येतं की आपण एखादी पॉलिसी राबवत असताना, एखादं धोरण राबवत असताना, एखादी स्कीम राबवत असताना आपण योग्य व्यक्तीला न्याय देतो किंवा नाही, योग्य कम्युनिटीला आपण न्याय देतो किंवा नाही, या गोष्टी काय होतं आपल्याला लक्षात येतात. म्हणून ह्या गोष्टी काय करणं लक्षात घेणं गरजेचं असतं. तर मी जे तुम्हाला सांगितलं आज की तुम्ही ओबीसी आयोग आहे, एससी आयोग आहे किंवा एसटी आयोग आहे, याच्या जे तरतुदी दिलेल्या आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे अनुच्छेद आहेत 338 अनुच्छेद आहे, ते 338 अनुच्छेद मध्ये काय दिलेलं आहे, ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबी आयोगासंदर्भात दिलेलं आहे. 338A संदर्भात मग नाही सॉरी 338 मध्ये काय झालेलं आहे, एससी आयोगासंदर्भात तरतुदी आहे. 338A अंतर्गत एसटी आयोगासंदर्भात तरतुदी आहे आणि 340 अंतर्गत ओबीसी आयोगाची काय आहे तरतूद दिलेली आहे. ह्या जे आयोगाचे म्हणजे तुम्हाला अनुच्छेद सांगते ना, ते अनुच्छेद तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की पॉलिटीचा भाग आहे, त्यातही आपला सोशल वर्कचा भाग आहे की आपल्याला ते इम्पॉर्टंट गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या अनुच्छेद आहेत, अनुच्छेद करून ठेवणं गरजेचं आहे. आता बघा त्यानंतर आपण पाहायला चिपळूण आपल्याला जर सांगायचं झालं तर बघा लक्षात घ्या, आपण त्या दिवशी मेधा पाटकर यांचा नर्मदा बचाव स्वाभिमानी संकट जे आहे पेरियार यांचे आहे. त्यानंतर जंगल बचाव जे आंदोलन आहे ते पण आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता जे आपल्याला पाहायचं आहे आंदोलन फॉरेस्ट कन्झर्वेशन इंडिया, म्हणजे भारतामधले जे कन्झर्वेशन आहे म्हणजेच जे आहे थांबवणं आहे, शत्रुजी थांबवणं आहे, यासाठी चिपको आंदोलन सुंदरलाल यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, जे काय आहे ते उत्तराखंडमध्ये होतं. अशा वेळेस काय झालं की अनेक महिला काय झाल्या, वृक्षाच्या एखादी व्यक्ती व्यापारी व्यक्ती जर तोडायला आले वृक्ष, तर अशा वेळेस त्या व्यक्तींचं काय केलेलं आहे, वृक्षतोड थांबवण्यासाठी महिलांनी त्या झाडाला आलिंगन दिलेलं आपण सांगू शकतो. आता हे महत्वपूर्ण आहे, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या की क्रोनॉलॉजी ऑफ द व्हेरियस सोर्सेस रिलीजियस, वेगवेगळे जे क्रोनॉलॉजी आहेत ते बघा. आत्मीय सभा जे तुम्हाला मी सांगितलं, राजाराम मोहन राय यांचा आपण अभ्यास केला, त्या अभ्यासाअंतर्गत आपण सांगितलं की राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना 1815 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग ती क्रोनॉलॉजी काय आहे, तर मग बघा ब्राह्मो समाज लगेच त्यांनी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राधाकांत देव आहे यांनी यांनी काय केलेलं आहे, 1829 मध्ये धर्मसभा आपल्याला स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. यावरच 2-3 प्रश्न येऊन जातात. कधी कधी पेपरला असं डायरेक्टली विचारतं की तत्वबोधिनी सभा कोणाची, ब्राह्मो समाज कोणाचा, परमहंस सभा कोणाची आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे, असे पण काय असतात प्रश्न असतात. आता बघा आत्मीय सभा राजाराम मोहन राय झाले, ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय 1828, धर्मसभा राधाकांत देव 1829, तत्वबोधिनी सभा असते जी आपल्याला माहिती आहे की देवेंद्रनाथ टागोर जे आहे यांची तत्वबोधिनी सभा आहे 1839 मध्ये. हे काय करा इयर लक्षात ठेवा. मी जे सांगत आहे जरी यावरचं जरी दिसत नसेल तरी मी तुम्हाला नंतर सुद्धा काय करणार आहे ते लिहून देणार आहे. ओके, तत्वबोधिनी सभा काय आहे 1839 कलकत्ता. मानव धर्म सभा दुर्गाराम मच्छाराम यांनी केलेली आहे 1844 मध्ये. परमहंस मंडळी सभा आहे जी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1849 मध्ये स्थापन केलेली आहे, जी बॉम्बे मध्ये आहे. परमहंस सभा 1849 दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतर आहे राधा स्वामी सत्संग तुलसीराम 1861. त्यानंतर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन 1866. हे माहिती आहे आपण त्याच्या संदर्भातच केशवचंद्र सेन यांनी काय केलेलं आहे म्हणजे प्रचार केलेला आहे. प्रचारानंतर त्यांनी ब्राह्मो समाज ऑफ इंडिया जेव्हा फूट पडली तेव्हा आपल्याला ते पाहायला मिळतं की 1865 मध्ये आपल्याला काय मिळतं, फूट पाहायला मिळतं ब्राह्मो समाजामध्ये. त्यामध्ये आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे गेला आणि भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांच्याकडे आला. अशा पद्धतीची फूट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतं 1866, 67 मध्ये, 65 मध्ये. त्यानंतर आहे प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग 1867 मध्ये केलेली आहे त्यांनी. आर्य समाज आहे स्वामी दयानंद सरस्वती 1875. थिओसॉफिकल सोसायटी यावर पण अनेकदा प्रश्न विचारलेले आहे. त्यामध्ये बघा मॅडम ज्या आहे HP बालावस्की अँड
कोलयेसी ऑलकॉट आणि बालावस्की हे काय करा, नाव लक्षात ठेवा. त्यांनी कधी स्थापन केली? थिओसॉफिकल सोसायटी 1875 मध्ये स्थापन झाल्याचं पाहायला मिळतं. मग साधारण ब्राह्मो समाज आपण पाहिलं 1878 मध्ये काय झाली? फूट झाली. एक पहिली फूट 1865 मध्ये पडली. कोणामध्ये? तर ब्राह्मो समाजामध्ये, जे आदी ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज झाला. आणि कालांतरानेच मग जे आहे ते 1878 मध्ये पाहायला मिळतं आपल्याला. आणखी या दोघांमध्ये पुरुषोत्तम सेन आणि देवनाथ टागोरांमध्ये वैचारिक मतभेद, सर्वसाधारण किंवा साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. ती कधी झाली? 1878 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ज्याला आपण म्हणू शकतो की गोपाळ गणेश आगरकर यांनी 1884 पुणे येथे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स, मी तुम्हाला सय्यद अहमद खान शिकवताना मी सांगितलं की 1886 लक्षात कसं ठेवायचं. ओके, म्हणजे सर सय्यद अहमद खान यांनी केलेली जी आहे 1886 मध्ये मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स MG रानडे 1887 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. आता बघा, देव समाज आहे, जे शिवनारायण अग्निहोत्री यांनी काय केलेलं आहे? देव समाजाची स्थापना शिवनारायण अग्निहोत्री यांनी 1887 मध्ये केल्या. देव समाज आणि इंडियन नॅशनल कॉन्फरन्स यांचे इयर काय आहे? एकच आहे. हे नोट डाऊन करून ठेवा पेपरला. या चार्टमधूनच 2-3 प्रश्न सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला येऊन जाईल. त्यानंतर आहे रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंद यांनी काय केलं आहे? 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद, म्हणजेच आपल्याला आपल्या गुरुचे काय करायचे होते? विचार त्यांना समाजापर्यंत पोहोचवायचे होते. यासाठी त्यांनी या सभेची स्थापना केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आहे सर्वंट ऑफ द इंडियन सोसायटी, गोपालकृष्ण गोखले 1905. आपण पाहिलं आहे की गोपालकृष्ण गोखलेंनी समाजसेवेच्या माध्यमातून किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जनता जी आहे, हे जनता हे समाजाच्या कल्याणासाठी काम करावी, अशी निर्मिती व्हावी, यासाठी भारत सेवक समाज याची स्थापना 1905 मध्ये कोणी केलेली आहे? तर सर्वंट ऑफ द इंडियन सोसायटी गोपालकृष्ण गोखले. पुन्हा सेवा सदन काय म्हणू शकतो आपण? रमाबाई रानडे अँड GK देवदार. आपण पाहिलं आहे की सेवा सदनची स्थापना कोणी केली आहे? 1909 मध्ये रमाबाई यांनी केलेली आहे. त्यानंतर सोशल सर्व्हिस लीग आहे, NM जोशी जे आहे आपल्याला माहिती आहे, त्यांच्याबद्दल 1911 मध्ये यांनी काय केलेली आहे? तर सोशल सर्व्हिस लीग, सामाजिक सेवा लीग ही याची स्थापना केलेली आहे. आणि सेवा समिती हृदयनाथ कुंजू यांनी 1914 मध्ये, ज्याला आपल्याला पहिलं महायुद्ध जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा हृदयनाथ कुंजू यांनी काय केलेली आहे? सेवा समितीची स्थापना केलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीचे काय आहे? वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळ्या चळवळी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, इम्पॅक्ट ऑफ द सोशल रिफॉर्मर मुवमेंट. आता जे काही सोशल रिफॉर्म मुवमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला इम्पॅक्ट काय पडला, भारतावर याचा परिणाम काय पडला, हे आता आपण बघा, इम्पॅक्ट ऑफ द सोशल रिफॉर्म. त्यामध्ये बघा, इट्स एनकरेज रिलिजियस, सोशल अँड इकॉनॉमिकल रिफॉर्म. काय झालेलं आहे? सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक ज्या काही समस्या आहे, हे समस्या सोडवण्यासाठी, हे समाज सुधारणा आणण्यामध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या मुवमेंट झालेले आहे, याचा एक प्रॉफिट झाल्याचं पाहायला मिळतं. की त्या जे काही वेगवेगळ्या आर्य समाज आहे, प्रार्थना समाज आहे, ब्राह्मो समाज आहे, परमहंस समाज आहे, थिओसॉफिकल सोसायटी आहे, यांनी काय केलेलं आहे? तर समाजामध्ये असणाऱ्या जे सामाजिक सुधारणा करणं गरजेचं आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे आणि आर्थिक समाज सुधारणा करणं गरजेचं आहे. हे करण्याचं काम आपल्याला या अंतर्गत केल्याचं पाहायला मिळतं. इट ब्रॉट light to the social evils that privilege in the form of the various customs and the taboos in the Indian society of that time. Sati Pratha ban on widow marriage, all of which were responsible for the plight of women in society. समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या, ज्याबद्दल आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की
तुम्हाला माहिती आहे की सतीप्रथा आहे, विधवा पुनर्विवाहाला कुठेतरी परवानगी होती, बालविवाह केला जायचा, केशव पद्धत होती, केशव पद्धत आहे, पडदा पद्धत आहे, अशा अनेक वाईट रूढी प्रथा परंपरा आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळायच्या. आणि या समाजातल्या अनेक रूढी प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या मुवमेंट झालेल्या आहेत, ज्यामध्ये स्वाभिमानी चळवळ असो किंवा आर्य समाजाची चळवळ असो किंवा ब्राह्मण समाजाची चळवळ असो, परमहंस सभा असो किंवा इतर जे काही चळवळी झालेल्या आहेत किंवा इतर जे काही समाज सुधारकांचे जे कार्य त्यांनी केलेले आहे, या चळवळीचा फायदा याचा जे काही इम्पॅक्ट आहे, हे इम्पॅक्ट आपल्याला अनिष्ट रूढी प्रथा परंपरा नष्ट करण्यामध्ये आपल्याला सहाय्य झाल्याचं पाहायला मिळतं. इट्स एनकरेजेस रिलीजियस, सोशल अँड इकॉनॉमिकल रिफॉर्म. It brought light to the social evils and that privilege in the form of the various custom and taboos in society. समाजामध्ये असणाऱ्या जे काही रूढी प्रथा परंपरा आहे, हे आपण आता काय केलेले आहे, त्यांच्या इरेडिक्शन्स करण्यासाठी, निर्मूलन करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, strengthened the positions of the woman though the education of the woman their economical independence. The various law enacted to empower women also help to meet the new demands of a changing Indian society. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण कार्य करणं गरजेचं होतं. महिलांच्या शिक्षणाद्वारे आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याद्वारे महिलांचे स्थान मजबूत केले गेले. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की आज आपण 21 जे की सेंचुरीमध्ये आपण राहत आहे, जे की जीवन जगत आहे, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की स्त्री हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने काय केलेलं आहे, आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. की जसं असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिलांची पाऊल अंतराळवीर असो त्यामध्ये ही महिला आहे, एखाद्या वंदे भारत सारखी जे काही मेट्रो ट्रेन असो किंवा इतर कोणतेही ट्रेन असो, या ट्रेनमध्ये तिथे ड्रायव्हिंग करणं, हे जे काही आहे या प्रत्येक क्षेत्रामध्ये, सामाजिक असो, धार्मिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, क्रीडात्मक असो, अंतराळवीर संदर्भात असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी काय केलेलं आहे, आपलं पाऊल ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तशाच पद्धतीने याचं काय केलेलं आहे, विकास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे काय जे आहे, जे इम्पॅक्ट जे झालेले आहे, इम्पॅक्ट हे काय झालेले आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतं. रिफॉर्म्स मुवमेंट स्टार्ट बाय द ब्राह्मण समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, etc. Also spread awareness among the people regarding modern education, women's welfare, upliftment of the lower sections of the society and gender equality among other development aspects. म्हणजे जे काही ब्राह्मण समाज आहे, प्रार्थना समाज आहे, जे काही समाज आहे, आर्य समाज आहे, या समाजाचा उद्देश काय होता, या समाजाचं उद्देश किंवा या समाजाचं जे आपण म्हणतो गोल काय होतं, तर समाजामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अवेअरनेस आणायचं आहे की योग्य काय आणि अयोग्य काय याची दिशा जे दाखवण्याचं काम आहे, या अंतर्गत आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं. मग त्यामध्ये जेंडर इक्वेलिटी निर्माण करणं आहे, एज्युकेशन जे आहे आधुनिक शिक्षणावर फोकस करणं, महिलांचं कल्याण करणं, त्यानंतर अपलिफ्टमेंट ऑफ द लोअर सेक्शन ऑफ द सोसायटी, समाजामध्ये असणारे जे काही मागास घटक आहेत त्या मागास घटकांना एक समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय करणं, काम करणं, अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, इट इक्विप the society to face and fight social economic problem with the novel approaches. आता यामध्ये काय मिळतं आपल्याला की जे इक्विपमेंट आहे याने समाजाला सामाजिक आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी आणि त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, एक प्रेरित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की ठीक आहे ना, वेगवेगळे जरी हे प्रॉब्लेम असेल, वेगवेगळ्या समस्या जरी असेल, तरीही या समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या झालेल्या मुवमेंट्स आहे किंवा वेगवेगळ्या झालेले जे काही सोशल रिफॉर्मर्स आहे यांनी आपल्याला जाणीव करून दिली आहे की ठीक आहे, समस्या जरी असेल तरीही आपण समस्यासाठीचे प्रयत्न केले तर ही समस्या आपल्याला समाजातून निर्मूलन करण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणजेच एक आशेचं किरण आपल्याला काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या मुवमेंट्सनी आणि वेगवेगळ्या रिफॉर्मरने दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इट क्रिएटेड सोशल अवेअरनेस इन द पीपल सो दॅट दे कुड बेटर अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम अँड डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच टुवर्ड लाईफ अँड सोसायटी. बघा, यामध्ये आपल्याला काय मिळतं की लोकांमध्ये सामाजिक जागृती आपण काय केलेली आहे, निर्माण केलेली आहे. आणि या अंतर्गत जर आपण सामाजिक जागृती निर्माण करून दिली आहे, त्यांना सोशल अवेअरनेस चांगल्या पद्धतीने झालेला आहे, मग यावरून काय होतं की त्यांचे जे काही सोशल प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी सपोर्ट होतं. की ठीक आहे, जी प्रॉब्लेम आहे ती प्रॉब्लेम आपण अवेअर झालेला आहे, आपल्याकडे नॉलेज आलेलं आहे आणि हे आता समाजामध्ये समस्या कशी सॉल्व्ह करायची याचं आपल्याला काय झालेलं आहे, टेक्निक सुद्धा आलेलं आहे. मग ते टेक्निक आल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झालेलं असल्यामुळे आपण प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड चांगल्या पद्धतीनं यूज करू शकतो. द सोशल रिफॉर्मर also brought
about a social awareness among the masses and help to spread on overall of the social welfare. म्हणजेच सामाजिक सुधारणामुळे जनसामान्यामध्ये सामाजिक प्रबोधन किंवा सामाजिक जागृती झाली आणि सामाजिक कल्याणाची संपूर्ण भावना पसरण्यास काय झाली, मदत झाल्याचं आपल्याला पाहायला बघा. द एंटायर रिफॉर्म मुवमेंट गिव्ह rise to concepts such as social work and social welfare in a way organized from. संपूर्ण सुधारणा चळवळीने काय केलं आहे की संघटित स्वरूपात आपल्याला कार्य जे करायचं आहे केलेलं हे जे काही कार्य आपण केलेलं आहे त्या कार्याला आता आपण काय करायचं आहे, जे पुढे चालू ठेवायचं आहे की समाजामधल्या जी समस्या आहे ती समस्या आपण काय करायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीचं ते काय आपलं वर्क आहे. एक मिनिट, आता आपण पुढील भाग आहे ते पुढील भाग आपण बघूया. पीडीएफ कायदे आहे. त्यानंतर आपण काय पाहायचं की समाजकार्यासमोर किंवा जे काही सामाजिक चळवळी झालेली आहे किंवा जे काही समाज त्याचा परिणाम काय झालेला ते आपण आता नुकतेच पाहिलेलं आहे. आता आपण बघूया की इव्होल्युशन ऑफ द सोशल वर्क प्रोफेशन म्हणजे सामाजिक जे काही कार्य आहे या व्यवसायाची उत्क्रांती कशी झालेली आहे आता आपण ते पाहू. त्यामध्ये बघा, द इव्होल्युशन ऑफ any discipline should be understood in the context of the transient social, economical and political conditions and their cumulative effect on an individual in particular and as a society on the whole. Social work oriented as a philanthropic activity undertaken by few well-to-do individual or group but gradually grew as a profession in a between these temporal and conflictual process of change in value pattern in relationship. म्हणजे कोणत्याही विषयावर आपल्याला उत्क्रांती हे क्षणिक आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती आणि त्यांचा एकत्रित परिणाम एखाद्या व्यक्तीवर आणि संपूर्ण समाजावर असला पाहिजे. म्हणजे आपण एखादी समस्या निर्माण झाल्याच्या नंतर एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या प्रॉब्लेम्सला आपण तेव्हा प्रॉब्लेम म्हणतो जेव्हा एका व्यक्तीची नसून ती संपूर्ण समाजाची, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीची समस्या असून आपण तिला समस्या म्हणतो ती पर्सनल समस्या झाली, पण सामाजिक समस्या म्हणून घेण्यासाठी आपल्याला ती समस्या ही पूर्ण ग्रुप काय म्हणतो गटाची जी असावी लागते तेव्हा ती आपण त्याला काय म्हणतो सामाजिक समस्या म्हणतो. मग बघा, सामाजिक कार्याची उत्पत्ती काही चांगल्या व्यक्ती किंवा गटांनी केलेली परोपकारी क्रियाकलाप म्हणून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला माहिती आहे की आपण सोशियोलॉजी किंवा समाजकार्याचा जेव्हा आपण इतिहास पाहिला तेव्हा मध्ये USA मध्ये असो, UK मध्ये असो किंवा भारतामध्ये असो, प्रत्येकाचे अप्रोच काय होते ठरलेले होते. प्रत्येकाचं दान धर्म करण्याचा उद्देश काय होता की पुण्य मिळायला पाहिजे जे काही आहे या उद्देशाने आपण समाजकार्याची सुरुवात केलेला पाहायला मिळतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्ट पण येतात. की सामाजिक सेवा हे वेगळं आहे, समाज कल्याण सेवा हे पण एक वेगळं आहे, सामाजिक सुरक्षा हे पण काय आहे वेगळ्या आहे. अशा समाजकार्या अंतर्गत काय असतं वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वेगवेगळ्या संकल्पना येतात. ज्याबद्दल मी तुम्हाला काय केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे की सामाजिक सेवा म्हणजे काय होतं, त्यानंतर समाज कल्याण सेवा म्हणजे काय होतं. सामाजिक सेवा म्हणजे चालता बोलता एखाद्या व्यक्तीला आपण रस्ता क्रॉस करत असताना एखाद्या आजी आजोबांना आपण जर हेल्प केली ही काय झाली सामाजिक सेवा झाली. पण समाज कल्याणामध्ये तसं असतं का, तर समाज कल्याण सेवामध्ये विशिष्ट ऑब्जेक्ट असतात, विशिष्ट लोकांसाठी तिथं काय केलं जातं कार्य केल्या जातं, त्याला आपण काय म्हणतो समाज कल्याण सेवा. त्यानंतर सामाजिक सुरक्षा असतात, जे सामाजिक सुरक्षा आपण कशी कन्सिडर करू शकतो की जसं भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 41 ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सामाजिक सुरक्षा आपण प्रदान करायला पाहिजे. यावर प्रश्न विचारतात, हे DPSCचा भाग आहे ज्यालाच आपण डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ द स्टेट असं म्हणत असतो. मग त्यामध्ये आपण सांगू शकतो की नेमकं 41 मध्ये काय सांगितलं आहे की ज्याला आपण आर्टिकल 41 ज्याला म्हणू शकतो आपण की त्यामध्ये सांगितलं की एखादं ओल्ड एज पर्सन आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो की एखादी महिला आहे,
त्यानंतर एखाद्या डिप्रेस क्लास मधली एखादी व्यक्ती आहे, अशा लोकांसाठी आपण जेव्हा सुरक्षा प्रदान करतो, म्हणजे एखादी स्कीम डेव्हलप करतो, एखाद्या जे पॉलिसी रन करतो, किंवा मग एखाद्या त्यांना स्पेशल कॅटेगरीमध्ये किंवा एखाद्या काही गोष्टी जाणून बुजून त्यांना करण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं म्हणत असतो. की जसं एखाद्या वृद्धांना पेन्शन प्रोव्हाइड करणं, त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या सुविधा प्रोव्हाइड करणं, त्यानंतर HIV एड्स ग्रस्त व्यक्ती आहे किंवा मग सिकल सेल ग्रस्त व्यक्ती आहे, असे काही जे काही दुर्धर आजार आहे, ज्या आजारातून आपण म्हणजे तो आजार कसा आहे, HIV एड्स आजार असा आहे की तो सिंड्रोम आहे, तो अचानक जाणार नाही. अचानक जाणार नाही म्हणजे तो जातच नाही, त्याच्यावर अशी लस वगैरे काहीही नाही. पण आपण आपलं लाईफ स्पॅन काय करू शकतो, वाढवू शकतो. जर आपण व्यवस्थित डाएट आपण फॉलो केला, व्यवस्थित मेडिसिन आपण जर घेतली, तर आपला जो लाईफ स्पॅन आहे तो आपल्याला वाढवता येतो. मग यासाठी जे काही सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड केल्या जातं, की त्यांना सुद्धा काय केलं जातं, मंथली 600 रुपये वगैरे प्रोव्हाइड केल्या जातं. त्यानंतर त्यांना जो हे आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड केल्या जातं, ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असतात. अशा सगळ्या सुविधा देण्याचं, जे सोशल सिक्युरिटी करण्याचं काम काय केलं जातं, एखाद्या संस्थेकडून ते केलं जातं. एखादी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असू शकतो किंवा मग गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असू शकतो, त्यालाच आपण सामाजिक सुरक्षा असं म्हणत असतो. अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला कशाला मध्ये पाहता येतं, समाजकार्यामध्ये पाहता येतं. तर हे पाहत असताना एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या गटाकडून काय केलं जातं, आपली परोपकाराची सेवा किंवा एक दान धर्म करण्याच्या माध्यमातून आपल्याला सेवा केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर मग कालांतराने आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या काय क्रायसिस झाले, वेगवेगळे पहिलं महायुद्ध आहे, दुसरं महायुद्ध आहे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की औद्योगिकरणाची मोठ्या प्रमाणात वाटचाल झालेली आहे, शहरीकरण झालेलं आहे, त्यानंतर मग अशा अनेक काही गोष्टी झालेल्या आहे, आणि यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे येणाऱ्या लोकांचा लोंढा पण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ऑब्विसली ही जी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, यामुळे मग आपल्याला समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि ऑब्विसली समस्या असल्यावर तिथं सामाजिक समाज कार्यकर्त्याचं महत्त्वपूर्ण रोल आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सामाजिक सेवा जी आहे किंवा समाज कार्याचा उदय आपल्याला पूर्वीपासूनच आजपर्यंत काय मिळतं, पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, द आयडिया ऑफ द सोशल सर्व्हिसेस कॅन बी ट्रॅक बॅक टू एन्शियंट टाइम्स वेन द फिलॅन्थ्रॉपिक प्रॅक्टिस ऑफ चॅरिटी, म्हणजे दान धर्म करणे, जनरली इन काइंड वॉज परफॉर्म बाय द वेल टू डू individual or certain upper classes of the society. The idea of the social welfare is thus an integral part of the ideas, history and the culture. म्हणजे काय मिळतं आपल्याला, की जे काही समाजसेवेची कल्पना आहे ही प्राचीन काळापासूनच आहे. तर प्राचीन काळामध्ये काय आहे, तर दान धर्म करण्याच्या माध्यमातून एक परोपकारी सेवा आपल्याला काय करायची आहे, समाजापर्यंत द्यायची आहे, समाजाला द्यायची आहे. दान धर्म आहे किंवा परोपकारीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्या समाजकार्याचा उदय झाल्याचं पाहायला मिळतं. चांगली व्यक्ती किंवा समाजातील काही उच्च वर्गाद्वारे केली जात असते. अशा प्रकारे समाज कल्याणाची कल्पना हा भारताच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा काय आहे, अविभाज्य भाग आहे. म्हणजे पूर्वी काय असायचं की आपल्याला माहिती आहे की जे काही धनधान्य, जे काही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे, अशा व्यक्तींकडून काय केलं जातं, पैसे घ्यायचे, म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून ते गोळा करायचे. जसं आपण पाहिलं, हिस्ट्रीमध्ये पाहिलं की अकबर असो किंवा मग यांनी टॅक्स लावल्याचं पाहायला मिळतं, किंवा विविध लोकांनी टॅक्स लावले आणि आता मग जकात कर वगैरे आपण गोळा केला, यात्रा कर गोळा करणे आहे, किंवा मग असे जे काही पायाभूत सुविधा संदर्भात कर गोळा करणे आहे, हा कर गोळा करून आपण गरिबांवर खर्च करणे, म्हणजे हे पण काय झालं, एक समाजसेवाच झाल्याचं आपल्याला मिळतं. त्यानंतर बघा, ही आपली संस्कृतीच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पूर्वीपासूनच काय मिळतं, समाजसेवाचं कार्य पाहायला मिळतं. त्यानंतर बघा, सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन. आता आपल्याला माहिती आहे आपण समाजकार्य करतो, पण आजच्या युगामध्ये आपण समाजकार्य कोणालाही सल्ला देऊन चालणार आहे का, नाही. तर आज आपण जर कोणाला सल्ला द्यायला गेलो तर लोक आपला सल्ला ऐकणार नाही. तर त्या समोरच्या व्यक्तीला नीड असली पाहिजे, त्या व्यक्तीला असं वाटायला हवं की आपली एखादी समस्या आहे आणि आपण या समस्येमधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला कोणाची तरी काय आहे, गरज आहे. अशा वेळेस ती व्यक्ती स्वतःहून आपल्याकडे येत असेल तर आपण त्याला, जेव्हा आपण त्याला हेल्प करू, त्याला आपण जेव्हा कोऑपरेट करू, तेव्हा आपण त्याला प्रोफेशनल सोशल वर्क म्हणू शकतो. मग आपण प्रोफेशनल सोशल वर्क करत असताना आपण असं काही अर्धे हळकुंडाने पिवळं होऊन चालणार आहे का, नाही. तर आपल्याला त्या समस्येबद्दल पूर्ण नॉलेज असणं पण गरजेचं आहे. जरीही पहिल्या व्हिजिटमध्ये आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम सांगितल्यानंतर आपल्याला त्याच्या प्रॉब्लेम संदर्भात काही इन्फॉर्मेशन नसेल, तर अशा वेळेस आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करूनच त्यांच्याशी काय करावं लागेल, कम्युनिकेशन करावं लागेल, रॅपो इस्टॅब्लिश करावं लागेल. आणि त्यानंतर आपल्या जे मीटिंग्स आहेत, फर्स्ट मीटिंग आहे,
सेकंड मीटिंग आहे, थर्ड मीटिंग आहे, अशा मीटिंगच्या माध्यमातून त्याची प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करावी लागेल. जसंच मग आपण आधी सुरुवातीला डायग्नोसिस करण्याच्या पूर्वी स्टडी करतो पूर्ण त्याची जी प्रॉब्लेम्स आहे, त्याची जी नीड आहे, ते नीड निर्माण होण्यामागे काय कारण आहे किंवा त्याची प्रॉब्लेम निर्माण होण्यामागे काय कारण आहे हे संपूर्ण जाणून आपण स्टडी करतो, डायग्नोसिस करतो आणि त्यानंतर ट्रीटमेंट प्लॅन करून आपण त्या व्यक्तीची समस्या, त्या गटाची समस्या आणि त्या समुदायाची समस्या आपण काय करतो, सॉल्व्ह करत असतो. हे आपल्याला इथं पाहायला सोशल वर्क आपल्या एका घटकामध्ये नॉलेज आपल्याला असायला पाहिजे, नॉलेज स्किल असायला पाहिजे, थेरीज असायला पाहिजे, टेक्निक्स असायला पाहिजे. या संपूर्ण गोष्टी आपल्याकडे एका खिशामध्ये असायला हव्या, तरच आपण दुसऱ्या खिशामध्ये काय करायला पाहिजे, पैसे म्हणजे पैसे घेणं म्हणजे आपला असा उद्देश नाही, तर आपल्यालाही उपजीविकेसाठी काही गोष्टी करणं काय असतं, गरजेचं असतं. फुकटाचा सल्ला कोणाला दिलेला आवडत नाही आणि त्यातही आपण जर एक टेक्निक वापरत असेल, एखाद्या व्हॅल्यूज वापरत असेल, थेरीज वापरत असेल, सोबतच आपण प्रिन्सिपल्स फॉलो करतो, एखादे स्किल आपल्याकडे आपण फॉलो करतो आणि हे सगळं फॉलो करून आपण त्या प्रॉब्लेमॅटिक पर्सनची प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो, तर ऑब्विसली आपण त्यापासून मिळणारा आपल्या उपजीविकेचं साधन सुद्धा आपल्याकडे असायला हवं. त्यालाच आपण प्रोफेशन असं म्हणत असतो. ओके, बघा, इन दिस एरिया ऑफ द ग्लोबलायझेशन बीट्स डेव्हलप ऑर डेव्हलपिंग नेशन द एम्फासिस इज ऑन स्पेशलायझेशन, कॉम्पिटन्सी अँड इफेक्टिव्ह अँटिमेंट्स ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्याला काय दिसतं की जसं 1991 नंतर मोठ्या प्रमाणात काय झालं, ग्लोबलायझेशन आहे किंवा मग आपण म्हणू शकतो आपल्या भारतामधली गोष्ट, कारण की आपण 1991 नंतरच काय केलेलं आहे, एलपीजी धोरण आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. एलपीजी म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. खाजगीकरण आहे, उदारीकरण आहे आणि जागतिकीकरण आहे. 1991 नंतर आपण काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. मग 1991 नंतर आपल्याला आपल्या इकडे समस्या पण खूप मोठ्या पद्धतीने पाहायला मिळतात. ऑब्विसली एक चांगली गोष्ट होत असेल तर दुसरीकडे त्याचा साईड इफेक्ट पण होणार. उदारीकरण, खाजगीकरण आणि शहरीकरण या कारणामुळे शहराकडे येणाऱ्या लोकांचे लोंढेच्या लोंढे वाढायला लागले आणि औद्योगिकरणामुळे काय सिच्युएशन झालं की ग्रामीण भागातील जे हस्त उद्योग आहे, जे कुटीर उद्योग आहे, हे मॅनमेड आणि जे मशीन मेड आपण ज्याला म्हणतो की मशीन मेड जे गोष्टी असतात ऑब्विसली ते काराकोरीच्या असतात. ऍज इट इज जसे काही स्ट्रक्चरमध्ये त्याचा जे ढाचा ठरलेला असतो त्यानुसार ते तयार होतात. कंपनीमध्ये एखादी जर वस्तू आपण टाकली तर त्याचा ठरलेला काय असतं, स्ट्रक्चर असतं, ठरलेल्या स्ट्रक्चरनुसार ती वस्तू तयार होतं. विशिष्ट आकार, विशिष्ट जे काही कलाकुसर आहे ते संपूर्ण गोष्टी होतात. पण मॅनमेड वस्तू असतात त्या तशा होऊ शकतात का, एक वस्तू जरी अशी झाली असेल तर त्यापेक्षा दुसरी वस्तू ती वेगळी होऊ शकतं. मग अशा वेळेस भारतीय ग्रामीण भागातील वस्तूंमध्ये आणि शहरी भागातील वस्तूंमध्ये दोन याच्यामध्ये काय झालं, तफावत निर्माण झाली. ऑब्विसली ग्रामीण भागामध्ये असणारे कुटीर उद्योग असो, हस्त उद्योग असो, हे काय झाले, लयास गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑब्विसली शहराकडे असणारा जो इंडस्ट्रियल एरिया आहे, जो कंपनी एरिया आहे, या कंपनी एरियाकडून जो निर्माण होणारी जी वस्तू आहे याला डिमांड मोठ्या प्रमाणात झाली. ऑब्विसली लोकांना जीवन जगण्यासाठी काय होते, साधने अवेलेबल ग्रामीण भागामध्ये राहिलेले नाही. मग अशा वेळेस ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे काय झाली, वाटचाल सुरू झाली. आणि ही वाटचाल सुरू होत असताना मग शहरीकरण काय झालेलं आहे, वेगवेगळ्या समस्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं की जसं ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये लोक आल्यामुळे वेगवेगळ्या समस्या, जसं पायाभूत सुविधा आहे, त्यानंतर आपल्याला माहिती मिळते जागेची एक समस्या निर्माण झालेली आहे, त्यानंतर जे प्रदूषण आहे, प्रदूषणाची समस्या आहे, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे, बेरोजगारीचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे, दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहे, एकदम जे काही गलिच्छ म्हणू शकतो, गलिच्छ, अस्वच्छता किंवा अशा प्रकारचे प्रकार आपल्याला जो काही म्हणजे छोट्या भागामध्ये आपल्याला छोट्या एरियामध्ये कितीतरी लोक बिल्डिंगच्या बिल्डिंग मोठ्या प्रमाणात बांधल्या जात आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचाही साईड इफेक्ट आपल्या पर्यावरणावर होत असल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा अनेक समस्यांनी काय झालेला आहे, जन्म घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या समस्येतून मग आता बाहेर निघायचं आहे तर ऑब्विसली सोशल वर्करचा रोल सुद्धा काय आहे तिथं इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला माहिती असेल की मुंबई सारखं ठिकाण आहे, तुम्हाला माहिती तिथं काय झालेलं आहे, झोपडपट्टी एरिया मोठ्या प्रमाणात आहे आणि झोपडपट्टी एरिया असतं तिथं असणं किंवा झोपडपट्टी एरिया तिथंच नाही तर इतरही ठिकाणी पुण्यासारखे ठिकाण असतं किंवा इतरही जो काही ठिकाण आहे इथं आपण जेव्हा पाहतो झोपडपट्टी निर्माण होण्यामागचे कारण तेच असतात की जे लोक त्या ठिकाणी काय केले, कामानिमित्त त्या कारणाने तिथे गेलेले आहेत. मग त्यांचे पण काय असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. अशा लोकांना जर व्यवसाय मिळाला नाही, अशी व्यक्ती जर बेरोजगार राहिली तर त्यांची वृत्ती सुद्धा काय म्हणतात, वाईट दिशेने जायला प्रवृत्त होतात. की जसं बेरोजगारी असेल व्यक्तीचं जर उपजीविकेचा प्रश्न आपण त्याच्यासाठी काम करतो, कदा आपल्याला पोट आपण
काम करत असतो. आपल्याला जर काम मिळाले नाही तर मग आपली जी विचार क्षमता आहे ते काय होतं, वेगळ्या दिशेनं कार्य करतं. अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की दहशतवादी हल्ले होणं आहे किंवा मग जे काही चोरी घटना आहे, अशा जे काही समस्या निर्माण होत आहे, हे समस्या निर्माण होण्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतं, तर शहरीकरण आहे, उदारीकरण आहे किंवा खाजगीकरण आहे किंवा इतरही काही औद्योगिकरण आहे, या गोष्टी कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्या गोष्टीचे चांगले फायदे आहेत त्या गोष्टीचे काही वाईटही फायदे आपल्याला वाईटही गोष्टी आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, दिस हॅज इन्फ्लुएन्स डिसिप्लिन ऑल ओव्हर द वर्ल्ड टू जस्टिफाय देअर अप्लिकेबिलिटी टू ह्युमन प्रॉब्लेम अँड दॅट टू विथ स्पेशलाइज्ड इफिशियन्सी. Consequently, social work as a discipline had gradually emerged into practice with professional characteristics. Its continuous interactions with बघा, यामुळे काय झालं आहे, जगभरातील स्थितीवर प्रभाव पडल्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि मानवी समस्या आहे, हे मानवी समस्याही आपल्याला उद्भवलेल्या पाहायला मिळतं की जेणेकरून हे जे समस्या निर्माण झालेल्या आहे, जागतिकरण आहे, उदारीकरण आहे, यामुळे मी तुम्हाला सांगितलं एक जरी लिस्ट जर केली ना आपण, तर पूर्ण लिस्ट पण काय करू शकतो, अपुरी पडू शकतो. म्हणजे एवढं हे जे आहे ना ते सुद्धा काय पडतं, हे जे बोर्ड आहे हे बोर्ड सुद्धा कमी पडू शकतो. एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं की कशामुळे, तर ते औद्योगिकरण असतं किंवा शहरीकरण असतं. तेव्हा आपल्याला सोशल वर्करचा आपला रोल इथं महत्त्वपूर्ण ठरतं. आता द पीपल हॅव हेल्प टू ब्रिंग इट रेकग्नायझेशन फ्रॉम द सोसायटी इवन ॲज दिस रिलेशनशिप इज गेनिंग स्ट्रेथ डे बाय डे. हे नाते दिवसेंदिवस काय होत आहे, बडकट होत असतानाही आपल्याला समाजातून पाहायला मिळत आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये मग समाजकार्यकर्त्याचा रोल महत्त्वपूर्ण असून आपल्याला एकमेकांशी कोऑपरेट करून समाजातील समस्या सॉल्व्ह करणं गरजेचं ठरतं. An interesting though unfortunate feature of the term profession is its use as a negative connotations. The term professional, as used by laymen and even the educated class to some extent, in a superficial sense, has imposed the misconceptions that the social services has a business oriented अँड प्रॉफिट मोटिव्ह अटॅच टू इट. म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळतं इथं, व्यवसाय या शब्दाचे एक मनोरंजक दुर्दैवी वैशिष्ट्य म्हणजे त्याचा नकारात्मक अर्थ आहे की सामान्य माणसाने काय केलेलं आहे आणि काही प्रमाणात सुशिक्षित वर्गही वरवरच्या अर्थाने वापरलेला व्यवसाय या संज्ञेने समाजसेवेला व्यवसायाभिमुख आणि नफ्याचा हेतू असतो असा गैरसमज निर्माण झालेला आहे. म्हणजेच आज आपल्याला पाहायला मिळतं की आपलं जे सोशल वर्क आहे, आपण काय म्हणतो की प्रोफेशन आहे, एक प्रोफेशनल सोशल वर्क आहे. पण सामान्य आणि त्यातही काही सुशिक्षित लोक काय म्हणतात की व्यवसाय म्हणून घेतात, पण व्यवसायाचे काय प्रिन्सिपल्स असतात, काय इथिक्स असतात, काय व्हॅल्यूज असतात, त्याबद्दल काही कल्पना नसतं. आणि ही कल्पना जरी असेल तरी काही लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या मनात असे समज आहे की समाजकार्य करणे म्हणजेच काय, त्यातून मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असे काही लोकांचं काय आहे उद्देश, असे काही लोकांचा काय आहे भ्रम आहे. आणि ऑब्विसली मी जेव्हा तुम्हाला जेव्हा सांगितलं की स्वॉट ॲनालिसिस आपण जेव्हा करतो, जेव्हा आपण स्ट्रेंथ आहे किंवा आपली विकनेस आहे, आपली ऑपॉर्च्युनिटीज काय आहे आणि आपल्या थ्रेट काय आहे, त्याच पद्धतीने आपण आपल्या सोशल वर्कला हे लागू पडतं की आपल्या समाजकार्याला वेगवेगळे काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज तर आहेच, पण आपल्या समाजकार्याला वेगवेगळे काय आहे, थ्रेट आहे, वेगवेगळ्या काय आहे, तर आपल्याला धोके पाहायला मिळतात. तर ते त्यापैकी एक धोका म्हणजे समाजकार्य हे एक प्रोफेशन, एक व्यावसायिक समाजकार्य आहे, हे म्हणून घेण्यासाठी आजही काय नाही आहे, तयार नाही आहे. म्हणजेच आपण जर ही समाजकार्यात MSWचं एज्युकेशन घेतल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीला जर आपण जर समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम आलेला असेल, तर प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह करण्यासाठी आपण घेतला, तर त्या व्यक्तीला वाटते की सहज आणि सोप्या पद्धतीने या व्यक्तीने आपल्याला प्रॉब्लेम काय करायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे, कोणतंही काय न घेता, कोणत्याही पैशाची मागणी न करता, म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांनी आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करायला पाहिजे. अशा पद्धतीचं काय आहे, समाजामध्ये एक वातावरण आहे. आजही लोक काय आहे, तर समाजकार्य या शिक्षणाला व्यावसायिक समाजकार्य म्हणून घेण्यासाठी तयार नाही आहे. मग हे काय आहे, आपल्या समाजकार्य या पदवी संदर्भात, MSW संदर्भात किंवा BSW संदर्भात ही एक काय आहे, धोक्याची घटना आपल्याला पाहायला मिळत आहे. मग यासाठी आपण कार्य करत असताना, समाजामध्ये वावरत असताना आपल्याला प्रोफेशनल सोशल वर्क कशा पद्धतीचं आहे हे पटवून देणं आपल्याला काय आहे, अत्यंत गरजेचं आहे. ओके, बघा, in this regard becomes imperative to study the meaning and the essential components of the
terms. A professional is a characteristic by a specialized body of knowledge, scientific method, techniques and skill in identify area of the operation, code of the certain ethics, degree of the organization, and above all, the much needed social behavior. ओके, तुम्हाला समजलं की मला काय म्हणायचं होतं की आपल्या समाजकार्य आपण जेव्हा प्रोफेशनल सोशल वर्क म्हणू शकतो तर जेव्हा आपल्याकडे काय आहे, इथिक्स आहे, जेव्हा प्रिन्सिपल्स आहे, जेव्हा सायंटिफिक मेथड आहे, म्हणजे आपली पद्धत पण ठरलेली आहे की आपल्याला कशावर काम करत असताना कशा पद्धतीने काम करायचं असतं. एक मिनिट. बघा, a profession is a characterized by a specialized body of knowledge, scientific method, म्हणजे आपल्याकडे काय असायला पाहिजे, स्पेसिफिक त्या सब्जेक्ट बद्दल, त्या प्रॉब्लेम बद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे, सायंटिफिक मेथड असणं गरजेचं आहे, टेक्निक्स अँड स्किल विशिष्ट तंत्र आपण यूज केले पाहिजे. जसं आपण माहिती आहे की ऑब्झर्वेशन करतो, त्यानंतर आपण काय करत असतो की कम्युनिकेशन करत असतो, त्यानंतर आपण इंटरव्ह्यू घेत असतो, प्रश्नावली बनवत असतो. हे सगळे काय झाले, टेक्निक्स झाले. आपल्याकडे स्किल आपण कसं असायला पाहिजे की आपण केवळ आपण काय असायला पाहिजे नाही, आपण बोलता पोपट असं चालणार नाही, तर आपल्याला त्या व्यक्तीची समस्या सुद्धा आपल्याला ऐकून घेता आली पाहिजे. असे वेगवेगळे स्किल आहेत. स्किल पण आपल्याला काय करायला पाहिजे, समाजामध्ये फॉलो करता यायला पाहिजे. अँड आयडेंटिफाय एरिया ऑफ द ऑपरेशन. ठीक आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, नॉलेज आहे, सगळं आहे, पण जी समस्या उद्भवली आहे ती एका इंडिव्हिज्युअल पर्सनची आहे, एका ग्रुपची आहे, का एका कम्युनिटीची आहे, हे अभ्यास करत असताना ते नेमकी ते कम्युनिटी कशामधून बिलॉंग करत आहे, ट्रायबल एरिया आहे, रुरल एरिया आहे की अर्बन एरिया आहे, आणि त्यातही अर्बन एरियाचे नेमके स्पेसिफिक त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्या समाजात आपण जे झालेले वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सचं मेन कारण काय आहे, हे सगळं जाणून घेणं आपल्याला काय असतं, गरजेचं असतं. म्हणजे स्पेसिफिक एरियाचं सुद्धा ऑपरेशन सगळ्या ज्या काही गोष्टी आपल्याकडे जेव्हा असतील तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो, ते आपण तेव्हा त्याला प्रोफेशनल सोशल वर्क म्हणू शकतो. आणि ह्या प्रोफेशनल सोशल वर्कचा वापर, या प्रोफेशनल सोशल वर्कचं नॉलेज आपण घेऊन समाजामधील असणाऱ्या प्रॉब्लेमॅटिक पर्सन असो, प्रॉब्लेमॅटिक ग्रुप असो किंवा प्रॉब्लेमॅटिक कम्युनिटी असो, त्यांचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करत असतो. त्यानंतर बघा, a profession is an occupation which require a higher education degree, diploma or certificate to the specific use for the welfare of the people. आपण माहिती आहे आता BSWचं एज्युकेशन असो किंवा MSWचं एज्युकेशन, विशिष्ट अशा इन्स्टिट्यूशनमधून आपण विशिष्ट अशा युनिव्हर्सिटीमधून काय केलेलं आहे, हे प्रोफेशनल सोशल वर्कचा आपण काय केलेला आहे, अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर ही जी डिग्री आपल्याकडे आहे, ही डिग्री आपल्याकडे विशिष्ट नॉलेज असल्याचं सांगतं, विशिष्ट स्किल असल्याचं सांगतं, विशिष्ट प्रिन्सिपल असल्याचं सांगतं आणि विशिष्ट थेरीज आपल्याकडे असल्याचं या डिग्रीवरून समजल्या जातं. Therefore, in a professions, theoretical as well as practical knowledge. बरोबर आहे. आपण काय करतो की पहिलं जेव्हा आपण चालू होतं, आपलं पहिलं सत्र जेव्हा चालू होतं MSW BSWचं, तेव्हा आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पहिल्या याच्यामध्ये काही दिवस आपल्याला केस वर्क शिकवलं जातं. नेमकं थेरॉटिकलमध्ये नेमकं कशा पद्धतीने सॉल्व्ह केली पाहिजे प्रॉब्लेम, आपण आपल्याकडे हा व्यक्ती आलेला आहे, अशा पद्धतीचं काय केलं, पूर्ण थेरॉटिकल बेसने नॉलेज दिल्या जातं. आणि थिअरॉटिकल बेस्ड नॉलेज दिल्याच्या नंतर आपल्याला फील्ड वर्क दिलं जातं. मग फील्डमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला शोधावी लागतं, एखाद्या कॉलेजमध्ये असो, एखाद्या हॉस्पिटलमध्ये असो, किंवा मग एखादं आपण सांगू शकतो की एखादं ते महिला सेल असो, तिथं जाऊन आपल्याला शोधावं लागतं. तिथं असतंच की त्यांना माहिती असतं, शिक्षकांच्या लक्षात आलेली असतं प्रॉब्लेमॅटिक पर्सन. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, तिथे TB ग्रस्त पेशंट वेगळे असतात, HIV ग्रस्त पेशंट वेगळे असतात, त्यानंतर सिकल सेल झालेले व्यक्ती वेगळे असतात. असे जे काही व्यक्ती असतात यांच्याबद्दल ही एक प्रॉब्लेमॅटिक पर्सन आहे. मग त्यावर आपल्याला गटकार्य करायचे आहे की त्यानंतर आपल्याला केसवर्क करायचं आहे, आपल्याला ठरवायचं. आणि हे ठरवून आपण काय करायचं असतं, मग तिथे आपले जे प्रिन्सिपल्स आहे, आपल्या जे थेरीज आहे, आपल्याकडे असणारं जे सायंटिफिक नॉलेज आहे, त्या नॉलेज आपल्याला काय करायचं असतं, समाजासमोर त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचं असतं. मग हे जे आहे हे नॉलेज आपण काय करतो, प्रॅक्टिकली तिथं यूज करत असतो. त्यानंतर आहे the situation are vice versa people and situation are used intensively and which a wider perspective.
the situation are non-routine and are highly demanding. The decision making is a program keeping the continuously factors into consideration. म्हणजेच हे जे काही आहे एखाद्या व्यवसायात सैद्धांतिक तसेच व्यावहारिक ज्ञान आपण जेव्हा घेतो तेव्हा लोक आणि परिस्थितीचा सखोल आणि व्यापक दृष्टिकोनातून आपण वापर करत असतो. परिस्थिती नियमित नसलेली आणि अत्यंत मागणी करणारी असल्याने आकस्मिक घटक विचारात घेऊन निर्णय घेणे काय असतात गरजेचे असतात. एखादी समस्या निर्माण होण्यामध्ये कोणते कारण आहे किंवा काय प्रॉब्लेम काय आहे, ही समस्या निर्माण होण्यामागे नेमकं काय झालेलं आहे ह्या गोष्टी आपण विचारात घेऊन नेमके ती आकस्मिक संकट आहे की पूर्वीपासून आलेलं संकट आहे ह्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला काय करायचं असतं, ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असतात. त्यानंतर बघा, इन अ प्रोसेस द रोल ऑफ द प्रोफेशनल सोशल वर्क एक्सटेंड बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स अँड इज सपोज टू यूज ऑल द स्किल अँड एक्सपर्टीज दॅट ही मे हॅव इन हिज हर हार्मोनी. म्हणजेच बघा, आपल्याला माहिती आहे की आता जे आहे समाजकार्याचं रोल मोठ्या प्रमाणात आपल्याला स्प्रेड होत असल्याचं पाहायला मिळतं की समाजकार्याची व्याप्ती आहे ही आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. 21 सेंचुरीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे आणि या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी एक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे, एक ग्रुप आहे किंवा एक कम्युनिटी हे स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकत नाही. अशा वेळेस एखाद्या टेक्निकल व्यक्तीची म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्यांनी सायंटिफिक नॉलेज गेन केलेलं आहे अशा पर्सनची गरज त्यांना भासत असतं. आणि म्हणूनच मग आपल्या सोशल वर्करचा रोल हा मोठ्या प्रमाणात आपल्याला स्प्रेड होत असताना पाहायला मिळतं. याची भूमिका पण मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढत असल्याचं पाहायला मिळतं की आपल्याला कधी लिडरशिप करावं लागतं, कधी कम्युनिकेशन मध्ये करावं लागतं, कधी काउन्सिलिंग करावं लागतं, की कधी आपल्याला टीचर पण बनावं लागतं, कधी आपल्याला ॲडव्होकेसी पण करावं लागतं, कधी आपल्याला म्हणजे एकदम जे काही रोल आहे ते प्रत्येक रोल आपल्याला प्ले करावं लागतं. म्हणजेच म्हणूनच म्हटलं जातं की सोशल वर्करनी त्याच्याकडे वेगवेगळे स्किल त्याच्याकडे असायला हवं की वेळेनुसार ते स्किल त्याला काय करता आलं पाहिजे, यूज करता आले पाहिजे. आणि सोबतच नॉलेज सुद्धा मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे की समस्या कोणतीही असो त्या समस्या तोडगा आपण कसं काढू शकतो. की आता समाजाच्या सद्यस्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे अशा काही नवीन केस निर्माण होत आहे की नेमकं महिला सेलमध्ये असणाऱ्या व्यक्तींना असो किंवा कोर्टमध्ये असणाऱ्या व्यक्तींना असो की त्या केसवर आपण काय निर्णय द्यावा या गोष्टीचा सुद्धा काय तो विचार पडायला लागतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या काय झालेल्या आहेत 21 सेंचुरीमध्ये समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा समस्या असल्याच्या नंतर आपल्याला काही बद्दल अभ्यास करणं, नवीन जे समस्या निर्माण होणार आहे त्याही समस्या संदर्भात अभ्यास करणं असतं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, Eliot in his description of the criterion of a profession did not mention the significance of the social approval that it has been providing all important social recognize to the social work practice. In a way, these attributes to the effective application of its methods and skill pertaining to the treatment of the human problem. बघा, एखाद्या प्रक्रियेत व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका अपेक्षेपलीकडे काय आहे वाढलेली आहे. मी तुम्हाला काय केलं आहे ते आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे की नेमकं कशी वाढलेली आहे. तिच्या त्याच्या क्षेत्रात असणारी सर्व कौशल्य तिने वापरली पाहिजे असं सांगितलेलं जातं. इलियट नावाचे एक शास्त्रज्ञ एक लेखक आहे. त्यांच्या व्यवसायाच्या निकषाच्या वर्णनात सामाजिक मान्यतेचे महत्त्व नमूद केले नाही की ते सामाजिक कार्यपद्धतीला सर्व महत्त्वपूर्ण सामाजिक मान्यता प्रदान करत आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा एखादं सोशल वर्क करतो, समाजकार्य करतो, तेव्हा समाजाची मान्यता पण असणं गरजेचं असतं. आता सामाजिक मान्यता म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपण समाजामध्ये गेल्याच्या नंतर समाजाला आपण सुद्धा मान्य असायला पाहिजे, बरोबर आहे. जर त्यांची समस्या त्यांना सॉल्व्ह करायची असेल तर आपण एक प्रोफेशनल सोशल वर्कर आहे हे सुद्धा समाजाला काय असायला पाहिजे, मान्य असायला पाहिजे. जर समाजाने आपल्याला ॲक्सेप्टच केलं नाही तर आपल्याला समाजकार्य करता येणार नाही. हे सुद्धा काय आहे, इलियटने सांगितलेलं सामाजिक मान्यता संदर्भात हा एक हे आहे. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर द बेसिक कंपोनंट्स रिक्वायर्ड फॉर अन ऑक्युपेशन टू बी द टर्न ॲज अ प्रोफेशन. एखाद्या व्यवसायाला एखाद्या प्रोफेशनमध्ये व्यावसायिकतेमध्ये आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कॅन बी इन्युमरेटेड अँड फॉलो. खालील काही घटक सांगितलेले आहेत, ते घटक आपण बघूया. सिस्टमॅटिक अँड द सायंटिफिक नॉलेज. आपल्याकडे काय असायला पाहिजे, सिस्टमॅटिक नॉलेज असायला पाहिजे. तर आपल्याला काय करेल, समाज, व्यक्ती किंवा गट हे आपल्याला ॲक्सेप्ट करेल की ठीक आहे यांच्याकडे जे काही नॉलेज आहे ते नॉलेज आपल्याला एक सायंटिफिक दिसतं, एक सिस्टमॅटिक पद्धतीने दिसतं आहे. त्यामुळे मग आपल्याला पाहता येतं की
ते काय आहे, एक व्यवस्थाबद्ध पद्धतीने केलेली रचना आहे. स्किल आणि टेक्निक्स अँड टूल्स. एखाद्या व्यवसायाला आपल्याला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याकडे स्किल असलं पाहिजे, आपल्याकडे टेक्निक्स असायला पाहिजे आणि आपल्याकडे काय असायला पाहिजे तर टूल्स असायला पाहिजे, स्किल्स असायला पाहिजे. त्यानंतर सोशल वर्क एज्युकेशन. ठीक आहे, आपल्याकडे सर्वच आहे. आपल्याला आता काही लोक असतात अशा समाजामध्ये, आपले मित्रमैत्रिणीच आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे स्किल भरपूर आहे, त्याला चांगलं कम्युनिकेशन करता येतं, लिडरशिप करता येतं, ॲडव्होकसी करता येतं, संपूर्ण गोष्टी त्याच्याकडे आहे, पण त्याच्याकडे डिग्रीज अवेलेबल नाही आहे, जे MSW असो किंवा BSW असो त्यांना काहीही फायदा होणार नाही. तर त्याच्यासाठी BSW आणि MSW याची डिग्री पण असणं काय आहे, गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वी, काही वेळेपूर्वी DMER एक्झामची काय निघायच्या वॅकन्सी निघायच्या, तेव्हा ओपन युनिव्हर्सिटीमधून ज्या लोकांनी MSW केलं त्या MSW करणाऱ्या लोकांना DMERचा फॉर्म भरता येत नव्हता. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतं की ज्यांनी जे आहे युनिव्हर्सिटीमधून एखादं एज्युकेशन घेतलेलं आहे, ते पण ओपन युनिव्हर्सिटीमधून नाही तर रेग्युलरमध्ये ज्यांनी केलेलं आहे त्याच लोकांना काय दिलेला होता, स्कोप दिलेला होता. म्हणून लक्षात येतं की आपल्याला डिग्री असणं पण आपल्याकडे काय आहे, गरजेचं आहे. आपली मित्रमंडळी, आपल्या आजूबाजूच्या अनेक व्यक्ती अशा असतात की त्यांना नॉलेज असतं पण नॉलेज असून चालत नाही. त्या व्यक्तींना त्या अभ्यासक्रमासंदर्भात फॉर्म भरता येत नाही, त्या संदर्भात निघणाऱ्या जागासंदर्भात फॉर्म भरता येत नाही जर त्या व्यक्तीकडे डिग्री नसेल तर. ओके, म्हणजेच कागद जे आहे, कागद म्हटल्यापेक्षा आपण त्या एखाद्या डिग्रीला काय असतं, महत्त्व असतं. प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. आपल्याकडे आपलं जे काही प्रोफेशन आहे, जो आपला व्यावसायिक समाजकार्य आहे, हे व्यावसायिक समाजकार्य करत असताना जी ही आपली संघटना आहे, जी संस्था आहे, ती संघटनेची स्थापना करताना ती एक व्यावसायिक असणं गरजेचं आहे. मग व्यावसायिक कधी असतं की जेव्हा त्या जे टाइम पिरियड ठरलेला असतं, सोबतच टाइम पिरियड ठरलेला आहे, त्याचे एम ठरलेले आहे, ऑब्जेक्ट ठरलेला आहे, आपल्याला त्यानंतर कोणावर कार्य करायचे, ह्या गोष्टी संपूर्ण गोष्टी काय असतात, ठरलेल्या असतात. नेमकं फंडिंग कोण करणार आहे, कोण आपल्या याच्यामध्ये जे काही लोकांची आपण निवड करणार आहे, ही निवड कोण करणार आहे, या संपूर्ण गोष्टी जेव्हा ठरलेलं असतं, सिस्टमॅटिक पद्धतीनं काम चाललेलं असतं, विशिष्ट असं प्लॅनिंग केलेलं असतं, विशिष्ट रिक्रुटमेंट तिथं केलेली असतं. त्यानंतर रिक्रुटमेंट झाल्याच्या नंतर त्यांचा जो काही बजेट आहे, तो बजेट संदर्भात संपूर्ण बाबी ठरलेल्या असतात. त्या संस्थेचं इव्हॅल्युएशन्स व्यवस्थित पद्धतीने केल्या जातं की नेमका आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या जे काही आपण इव्हॅल्युएशन्स करतो, तेव्हा आपण इव्हॅल्युएशन्स केल्यावर आपल्याला कळतं की आपण जो एखादा प्लॅन ठरलेला होता, तो प्लॅन योग्य सक्सेस झाला किंवा नाही, किंवा इतर काही गोष्टी सक्सेस न झाल्याचं कारणे काय असू शकतात, ते हे संपूर्ण बाबीचा जेव्हा आलेख काढला जातो, आराखडा काढला जातो, तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, की प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आपण त्याला म्हणू शकतो. याही गोष्टीचं इथं काय असतं, महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला जे काही समाजकार्य आहे, या समाजकार्याला आपल्याला प्रोफेशन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपली जी संस्था आहे ही काय असायला पाहिजे, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन असणं गरजेचं आहे. प्रोफेशनल ऑर्गनायझेशन बनण्यासाठी आपण आणखी एक करू शकतो की आपल्याला नेटवर्किंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं करता येतं. त्यानंतर एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्याबद्दल अभ्यास करू शकतो. त्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल, त्या संस्थेबद्दल आपण विशिष्ट असे कार्य पार पडत असल्याचं आपल्याला सांगता येतं. आता कोड ऑफ इथिक्स. आपल्या जे आहे समाजकार्य आहे, व्यावसायिक समाजकार्याचे काही कोड आहे, काही इथिक्स आहे, की आपण पाहिलं की त्याचे थीम आहे, काही इथिक्स आहे, काही कोड आहे की त्या कोडनुसार आपल्याला काय करावं लागतं, आपलं समाजकार्य करावं लागतं. की कम्युनिटीमध्ये गेल्याच्या नंतर त्या बेसवरच आपल्याला समाजकार्य करायचं असतं. मग त्याही गोष्टी लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर स्पेशल अप्रुव्हल जे काही आहे, स्पेशल अप्रुव्हल म्हणू शकतो आपण की त्यामध्ये समाजाची मान्यता किंवा अप्रुव्हल जे आहे हे पण करणं इथं गरजेचं असतं. आणि ह्या संपूर्ण गोष्टी जेव्हा आपण आपल्या याच्यामध्ये फॉलो करू, आपल्या नेचरमधून ते व्यवस्थित पद्धतीने दिसेल, तेव्हाच आपण त्याला प्रोफेशनल सोशल वर्क असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत. हे झालं आपलं समाजकार्य संदर्भात, जे की व्यावसायिक प्रोफेशन कसं पद्धतीनं असायला पाहिजे आणि व्यवसायाची गरज का भासायला लागली, हे आता आपण पाहिलेल्या गोष्टी आहेत. आता बघा, प्रोफेशनल स्टेटस ऑफ द सोशल वर्क इन इंडिया. भारतातील सामाजिक कार्याची व्यावसायिक स्थिती काय आहे ते आता आपण बघूया. की नेमकं आपल्या भारतामध्ये आपण ऍक्सेप्ट केलं आहे किंवा नाही केलेलं आहे, किंवा कशा पद्धतीनं कार्य चाललेलं आहे, त्याबद्दल आपण अभ्यास आता करूया.
In this era, where more and more people run after the glittery world of the corporate, we witness a contrasting world being a vigilante world for the betterment of the society. Working for the society can be done through different purpose always remains same impacting lives of the people directly or indirectly. Lot of people assume that social work just involve working with NGOs as a part-time activity. आता बघा या युगात आपल्याला काय पाहायला मिळतं की अधिकाधिक लोक काय झाले आहे, कॉर्पोरेट जे जग आहे, मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा सांगितलं की मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे आणि या औद्योगिकरणामुळे मोठे लोक काय झालेले आहे की शहरांकडे मोठ्या प्रमाणात वळलेलं आपल्याला पाहायला मिळतं की ऑब्व्हियसली आपलं जे झगमगीत जग आहे त्या झगमगीत जगाकडे पाहण्याचा उद्देश आपला काय असतं, म्हणजे त्याकडे आपला ओढा जास्त असतो की आपल्याला माहिती आहे की औद्योगिकरण झाल्यामुळे शहराकडे येणाऱ्या लोकांचे लोंढे का वाढले, त्याच्या मागचे कारण केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे की पायाभूत सुविधा आपल्याला मोठ्या प्रमाणात शहराकडे पाहायला मिळतं. एखादा हेल्थ संदर्भात एखादा इश्यू असेल आपल्याला तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला इलाज होत नाही. जर एखादा आजार झाल्याच्या नंतर आपल्याला शहरामध्ये गेल्याच्या नंतर मोठे मोठे हॉस्पिटल्स मिळतात, वेगवेगळ्या सोयीसुविधा आपल्याला ते काय करतात प्रोव्हाइड करतात. त्यानंतर एखादं एज्युकेशन आपल्याला घ्यायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला ते मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला शहराकडेच काय मिळतं, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स, वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळ्या कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर एखादा बिझनेस जरी करायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये एखादा जो बिझनेस आहे तो चालणार नाही. ते शहरी भागामध्ये अनेक लोक असतात, अनेक लोकांच्या गरजा असतात. आता तुम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण विद्यार्थी असतो, बरोबर आहे. विद्यार्थी असल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की साधी जरी टपरी जरी असेल, जरी टपरी म्हणून म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो एक छोटं जरी हॉटेल असेल, ज्या हॉटेलमध्ये काहीही नाही, रचना काही केलेली नाही, ना हा टीन आहे, ना काही पत्रा टाकलेला आहे, ना काहीही नाही, पण तरीही त्या व्यक्तींचा व्यवसाय जर आपण विचार केला तर सदाशिव पेठ झालं किंवा गांधीले चौक झालं किंवा इतरही कोणत्या एरिया आहेत त्या एरियात जर तुम्ही पाहिलं ना तर साधा टेबल ठेवून त्यांनी काय केलेलं आहे, बिझनेस करायला सुरुवात केली आहे. ते लोक इथले नाही आहेत, इथले प्रॉपर लोक इथले नाही आहेत. जे लोक बिझनेस करत आहे, जे लोक छोटा छोटा व्यवसाय टाकून भाजी पोळी केंद्र आहे किंवा मग असं पोहेचं केंद्र आहे, एखादा नाश्ता सेंटर आहे, एखादी चाय कॅन्टीन आहे, हे जर तुम्ही कॅन्टीन पाहिला ना तर एकदम छोट्या छोट्या टेबलवर त्यांनी काय केलेलं आहे, आपला बिझनेस उभा करून आपला उदरनिर्वाह करण्याचं ठरवलं आहे. आणि त्या लोकांचा जर आपण विचार केला ना, जर हे छोटं जरी त्यांचं दुकान असेल तर त्यांच्या दिवसाचा जर विचार केला तर 2,000 रुपये 3,000 रुपये असा त्यांचा बिझनेसचा रेट असतं. 2,000 3,000 5,000 अशा पद्धतीचं. म्हणजे यावरून काय लक्षात येतं, तुम्ही जर ग्रामीण भागात गेले तर ग्रामीण भागाची दिनचर्या वेगळी आहे. तिथं नाश्ता हा प्रकारच नसतो. डायरेक्ट सकाळी 8 वाजता जेवण आणि त्यानंतर शेतीचे कार्य आणि त्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजता जेवण, अशा पद्धतीची त्यांची वेगळी अशी काय असते रुटीन असतं. म्हणजेच एखादा जर आपल्याला काही वस्तूचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मग शहराकडे काय असतं वाटचाल लागलेली असतं. म्हणजेच मला सांगायचं काय आहे की तेच की शहराकडे लोकांचा येण्याचा उद्देश, येण्याचा पैसे कमवण्याचा एक उद्देश आहे. आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतात, शैक्षणिक कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. त्यानंतर आपल्याला जसं आपले लाईफस्टाईल असतं, आपलं जीवन जगण्याची शैली आपल्याला चेंज करायची असते, ते जर आपल्याला जगायचे असेल तर याकडे आपल्याला शहराकडेच जावं लागतं. मग हे जर आपण शहराकडे जात असेल तर ऑब्व्हियसली शहरामध्ये होणारी लोकसंख्या वाढ आहे, शहरामध्ये होणारा प्रदूषणाचा वाढ आहे, मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या आपल्याला दिसतं, मग गर्दी मोठ्या प्रमाणात होतं, मग त्यामुळे वेळेची जर आहे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. तुम्ही जर गांधवे चौक किंवा सदाशिव पेठ किंवा पुण्यामधला जर एरिया जर पाहिला ना तुम्ही तर एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळतं की जो ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम पाहायला मिळतो की एखादा व्यक्ती जर 9 वाजता घरून निघाला आणि त्याला जर जॉबवर 11 वाजता पोहोचायचं असेल तर पोहोचणं पॉसिबलच होत नाही. म्हणजेच काय वेळेचा अपव्यय आहे. आणि वेळेचा अपव्यय झाल्यामुळे आपण जर एखाद्या जॉबवर वेळेच्या आधी जर पोहोचत नसेल, वेळ झाल्याच्या नंतर पोहोचत असेल, अशा वेळेस बॉसच्या ऐकाव्या लागणाऱ्या गोष्टी आहे. मग यावेळी मानसिक संतुलन कुठेतरी ढासळल्या जातं. मग अशा वेळी डिप्रेशन येतं. अशा मानसिक समस्या किंवा शारीरिक समस्या असो किंवा सामाजिक समस्या असो, सांस्कृतिक समस्या असो, पर्यावरणीय समस्या असो, अशा सगळ्या समस्या निर्माण होण्यामागे औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे किंवा इतर काही गोष्टी काय आहे जबाबदार आहे. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस अशा जे काही सिच्युएशन निर्माण झालेलं आहे त्या सिच्युएशनमध्ये सोशल वर्करचा रोल आपल्याला महत्त्वपूर्ण पाहायला ओके. मग हे जे काही कॉर्पोरेट जग आहे ते आपल्याला विरोधाभासी पाहायला मिळतं. ह्या गोष्टींचा आपल्याला एक्सप्लेन केलेला सांगता येतं. मग अशा वेळेस NGO आपल्याला माहिती आहे की नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं पण म्हटल्या जातं. पेपरमध्ये दोनपैकी एक विचारू शकतो की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असो किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, या दोन्ही याचा अर्थ काय आहे एकच आहे. मग अशासारख्या संस्था सुद्धा आपल्याला काम करत असल्या
मला माहिती असेल, जर एखादा मानसिक आजार उद्भवलेला असेल किंवा एखादे कम्युनिकेशनची एखाद्या व्यक्तीला काउन्सिलिंगची गरज असेल, तर अशासाठी त्या संस्था सुद्धा काय करत आहे, कार्य करत आहे. मुंबईसारखा एरिया आहे, मुंबईसारख्या एरियामध्ये जो झोपडपट्टी एरिया आहे किंवा इतर काही एरिया आहे, त्या एरियामध्ये एकदम स्वच्छतेचे धडे देण्यासंदर्भापासून तर एकदम त्यांच्या व्यक्तिगत जीवनापर्यंत एकदम डीपमध्ये जाऊन काय केलं जाते, संस्था कार्य करतात. म्हणजे तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला माहिती पडेल. मी त्या गोष्टीचा अभ्यास केला की मला अशा काही गोष्टी लक्षात आल्या की खरंच स्वच्छता असो किंवा एखाद्या पर्सनल असो, एखाद्या मुलीसंदर्भात एखाद्या गोष्टी असो, एखाद्या स्त्री आणि पुरुष, पती आणि पत्नी आपल्या व्यावहारिक जीवनात, आपल्या सांस्कृतिक, आपल्या जे काही सांसारिक जीवनात आपण कसं वावरायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टीचे धडे देण्यासाठी एखादी NGO सुद्धा काय करत आहे, काम करत आहे. तर माझ्या जवळच्या 1-2 मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणी त्या संस्थेत काम करतात आणि त्या सांगतात की नेमकं लोकांना कुठून कुठपर्यंत सांगावं लागतं. म्हणजे त्यांनी सामाजिक जो जीवन आहे, ते त्यांचं सांसारिक जीवन आहे, हे कसं जीवन जगायला पाहिजे हे सांगण्यासाठी सुद्धा काय आहे, सोशल वर्करचा रोल तिथे चांगल्या पद्धतीने ते काय करत आहे, प्ले करत आहे, असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सोशल वर्करचा रोल काय झालेला आहे, एक अपेक्षापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात तो एक वास्ट पद्धतीने वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. However, few know that it has established itself as a full-fledged career option with a brilliant professional opportunities in various government and private institutions. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये आपला रोल काय झालेला आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असो किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असो, आपलं काय झालेलं आहे, आपला रोल महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. एखादा आता तुम्हाला मी सांगितलं की 2020ला जो झालेला आपलं नवीन शैक्षणिक धोरण आहे, या नवीन शैक्षणिक धोरणात तरतूद केलेली आहे की आपल्याला खूप मोठे ऑपॉर्च्युनिटीज आहेत की आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये काउन्सिलर असणं काय आहे, गरजेचं आहे. मग काउन्सिलर असण्यासाठी काय असायला पाहिजे की आपल्याकडे देखील काउन्सिलरचं ज्ञान असायला पाहिजे. काही सर्टिफिकेट आहे तर काउन्सिलिंगचं जो काही हे जे आहे, आपण ते एज्युकेशन पूर्ण करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला काय करता येईल, आपली जी भरती आहे, ती भरती आपली तिथं होऊ शकतं. सोबतच आपल्याला माहिती आहे, गव्हर्नमेंट संस्था असो किंवा मग एखादा रिसर्च ऑफिसर असो, एखादा प्रोजेक्ट ऑफिसर असो, एखादा कोऑर्डिनेटर असो किंवा मग तर कुठेही कार्य असो, हे प्रत्येक सरकारी संस्था असो किंवा मग प्रायव्हेट संस्था असो, यामध्ये आपलं काम काय झालेलं आहे, महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये आपल्या सोशल वर्करला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. देअर इज ॲन एव्हर increasing demand for international social work for multi-heterogeneous countries like India, where there are various of culture, language, caste and religious, it's become more. म्हणजे समाजामध्ये आपल्याला काय मिळतं की कोणतेही कॉन्ट्रॅक्ट असो, इंडिया असो किंवा US असो किंवा UK असो, वेगवेगळ्या कंट्रीज असो, या मल्टी कंट्रीजमध्ये आपल्याला सोशल वर्करचा रोल आपल्याला काय मिळतं, महत्त्वपूर्ण पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा, ॲट द सेम टाइम याच काळामध्ये काय पाहायला मिळतं की इट्स बिकम ऑटमोस्ट important for a social work to have a professional outlook in its practice. The study, while attempting to look into the struggle of social work practitioner in terms of the occupational traits, the Indian situation can be explained by the highlighting following certain related pertaining issue. आता माहिती आहे आपल्याला, आपल्या भारतामध्ये जिथे वेगवेगळी काय आहे, संस्कृती आहे, जो आपली भाषा वेगळी प्रत्येकाची, प्रत्येकाचा जात धर्म, असं काय आहे, विविधतेमध्ये एकता आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर आहे की आपला भारत तुम्ही वाचलेलं असेल, आपल्या भारतात जेव्हा आपण वैशिष्ट्य पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की विविधतेमध्ये काय आहे, विविधतेमध्ये एकता आहे. म्हणजे विविध धर्म आहे, विविध जाती आहे, विविध पंथ आहे आणि विविध धर्माच्या वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या प्रथा आणि वेगवेगळ्या परंपरा, ह्या सगळ्या वेगळ्या असून सुद्धा आपला भारत एक आहे हे म्हणण्यासाठी काय खूप मोठं काय लागतं, धाडस लागतं. कारण की प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे, प्रत्येक याचे लोक राहत असून सुद्धा आपला भारत काय आहे, एक आहे, एक असं सांगण्यासाठी खूप मोठं काय लागतं, धाडस लागतं. नाही तर तुम्हाला माहिती आहे की पॅसिफिक धर्माचे वेगवेगळे देश आपल्याला पाहायला मिळतं. इराक आहे, इराण आहे किंवा अझरबैजान आहे किंवा पाकिस्तान आहे, विशिष्ट धर्मासाठी फेमस आहे की ठीक आहे, ही मॉमेडियन असणारी काय आहे, कंट्री आहे. कारण आपल्या देशामध्ये मॉमेडियन पण राहतात, हिंदू पण राहतात, इस्लाम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, त्यानंतर बौद्ध धर्म आहे, असे प्रत्येक धर्माचे लोक काय करतात, आपल्या भारतामध्ये वास्तव करत आहे. आणि ऑब्विसली हे सगळं असताना या सिच्युएशनमध्ये समाज कार्यकर्त्याचा रोल एक महत्त्वपूर्ण असून सुद्धा या समाज कार्यकर्त्याला वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या प्रॉब्लेमला, वेगवेगळ्या जे समस्याला
काय करू शकतो आपण, सामना करावा लागतो. की ऑब्विसली प्रत्येकाचे प्रॉब्लेम काय आहे, वेगवेगळे आहे. कधी कधी धार्मिक तेढ निर्माण होतं, काही काही लोकांचं वेगळंच चाललेलं असतं, कधी कधी सांस्कृतिक तेढ निर्माण होतं, कधी असे वेगवेगळे क्रायसिस असतात, सामाजिक समस्या असतात, धार्मिक समस्या असतात, आर्थिक समस्या असतात. या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपल्या सोशल वर्करला करावा लागतो. म्हणजे जो स्पेसिफिक म्हणू शकतो आपण की एक विशेष तज्ञ बनण्याचं आपल्याला काम आपल्याला आपल्या समाजकार्य या विषयामध्ये करावं लागतं. तेव्हाच आपल्याला समाजामध्ये एखाद्या कम्युनिटीची, एखाद्या ग्रुपची किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल पर्सनची समस्या चांगल्या पद्धतीने काय करता येतं, सॉल्व्ह करता येतं. हे झालं आपलं समाजकार्याचं आपल्या भारतामध्ये असणाऱ्या वैशिष्ट्य काय असू शकतं, किंवा आपल्या याच्यामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला महत्त्वपूर्ण योगदान झाल्याचं पाहायला मिळतं. आता बघा याची काय आहे, एक्नॉलेजमेंट ऑफ द प्रोफेशनल प्रेस्टीज बाय द पब्लिक. लोकांकडून व्यावसायिक प्रतिष्ठेची पावती कशा पद्धतीने दिली जाते बघा. Public recognition for any profession depend on a number of the factors which could be attributed to it by the society, like whether the society feels the worth of the role played by that profession. Moreover, the professional should be enjoying and formal status to as to have a public reputation. According to Siddaki 2001 मध्ये in India, social work does not have recognition as a profession. म्हणजेच कोणत्याही व्यवसायाला जर सामाजिक मान्यता आपल्याला जर मिळवायची असेल तर ते अनेक घटकां काय असतं, अवलंबून असते, ज्याचे श्रेय आपल्याला समाजाद्वारे दिले जाऊ शकते. जसं की व्यवसायाने बजावलेल्या भूमिकेचे मूल्य समाजाला वाटते की नाही, शिवाय व्यवसायाला सार्वजनिक मान्यता मिळण्यासाठी औपचारिक दर्जा मिळायला हवा. जसं सिद्दीकी यांनी सांगितलेलं आहे की भारतात सामाजिक कार्याला व्यवसाय म्हणून मान्यता नाही. हे एक स्टेटमेंट तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. तर सिद्दीकीने काय म्हटलेलं आहे की समाजकार्याला काय आहे, समाजामध्ये समाजकार्य म्हणून सामाजिक मान्यता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरी व्यक्ती आहे वेस्टगल्स अँड वेलबॉर्न, त्यांनी 2008 मध्ये सांगितलेलं आहे की मेन्शन द अब्सेन्स लायसिंग प्रोसेस फॉर द ट्रेन social worker in India as in Sweden and Hungary. In addition, there were no restrictions on the use of the designation social worker in the country. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की स्वीडन आणि हंगेरी प्रमाणे भारतात प्रशिक्षित आणि सामाजिक कार्यकर्त्यासाठी परवाना प्रक्रिया नसल्याचा उल्लेख आहे. याशिवाय देशात सामाजिक कार्यकर्ता या पदाचा वापर करण्यास कोणतेही निर्बंध नव्हते. हे दोन वाक्य लिहून घ्या की सिद्दीकी यांनी काय म्हटलेलं आहे आणि जे आहे वेस्टगल्स अँड वेल्सबर्न यांनी 2008 मध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे की त्यांनी सांगितले की जसं स्वीडन आणि हंगेरीमध्ये जशा पद्धतीचे प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते आहे तशा पद्धतीचा परवाना आपल्याला या भारतामध्ये लागत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हे दोन गोष्टी आहेत, हे तुम्ही काय करा तुमच्या याच्यामध्ये नोटडाऊन करून ठेवा. आणि जे आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नॉलेज बेस अँड टेक्निक ऑफ द सोशल वर्क, वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानाचा आधार आणि सामाजिक कार्याचे तंत्र काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला काय करूया, पाहूया. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.